तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु दुंडा महाराज की जय. सद्गुरु भानुदास महाराज की जय. कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं. या त्रिदिवसीय प्रवचनमालेचे यजमान श्रीयुत सचिन सुरेशराव दिवाण यांना मी विनंती करतो की श्री गुरूंना आपण पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करावं. यानंतर न्यायाधीश श्रीयुत संतोषजी देशमुख यांना विनंती करतो की श्री गुरूंचं पूजन करावं. न्यायाधीश श्री संतोषराव देशमुख. यानंतर गुरुबंधू श्रीयुत नामदेवरावजी चलवाड यांना मी विनंती करतो की आपण श्री गुरुपूजनासाठी कृपया व्यासपीठावर यावं. त्यानंतर गुरुबंधू श्री सावता पांडुरंग माळी गातेगावकर यांनीही कृपया व्यासपीठावर यावं, श्री गुरूंचं पूजन करावं. श्रीयुत नामदेवरावजी चलवाड. श्रीयुत सावताभाऊ पांडुरंग माळी यांना विनंती करतो की आपण श्री गुरूंचं पूजन करावं. श्रीयुत प्रदीपजी नणंदकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं, श्री गुरूंचं पूजन आपण. श्रीयुत श्रीकांतराव देशमुख यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर श्री गुरूंच्या स्वागतासाठी यावं. श्रीयुत श्रीकांतराव देशमुख. डॉक्टर गुडसूरकर यांना मी विनंती करतो की आपण श्री गुरूंच्या पूजनासाठी व्यासपीठावर यावं. श्रीयुत गुडसूरकर डॉक्टरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. श्रीयुत श्रीकांतरावजी देशमुख आणि गुरुबंधू श्री नामदेवरावजी चलवाड हे गुरुपूजन करत आहेत. श्री गुरूंच्या मातोश्री तीर्थस्वरूप अम्मा आणि श्री गुरूंच्या भगिनी सौ ऋतुताई देशमुख यांचं पण इथं आगमन झालं आहे. सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. यानंतर दिवाण काकांच्या कन्या सौ स्मिताताई दिवाण यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. रामकृष्ण हरी. गुरुवर्य चैतन्य महाराजांचा परिचय लातूरच्या भाविक भक्तांना करून देण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही आहे. कारण गुरुवर्यांनी त्यांच्या या क्षेत्रातील सेवेचा आरंभ 1999 साली पंढरपुरात चातुर्मास सेवेने केला व लगेच दुसऱ्या वर्षी लातूरात श्री डांगे यांनी आयोजित केलेल्या पसायदान या विषयावरील लातूरकरांशी संपर्काला सुरुवात झाली व मागील 25 वर्षापासून लातूरात प्रवचने आदी कार्यक्रम होत आहेत. खरे तर लातूरात त्यांच्या या कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष. पसायदानावरील प्रवचने चालू असता पुढील काही वर्षांनी नारद भक्तिसूत्र यावरील श्री परचुरे काका आयोजित प्रवचने होऊ लागली व असे वर्षातून 2 वेळेस कार्यक्रम होऊ लागले. याच दरम्यान 2005 व 2012 या 7 वर्षात केशीराज प्रवचनमाला, दिवाण परिवार आयोजित प्रवचने, श्री रुक्मिणी पत्र, संतांच्या विरहिणी अशा विविध विषयावर प्रवचने झाली. यात काही वर्ष हरिभक्त परायण शेखर महाराजांनी पण प्रवचने केली. पसायदान
नारद भक्ती सूत्र यावरील प्रवचने पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष चैतन्य सत्संग मंडळामार्फत आयोजित विवेकानंद स्मृती सभागृहात ज्ञानेश्वरीतील भक्तियोग कर्मयोग या विषयावर प्रवचने होऊ लागली. श्री सदाशिवराव दाते व श्री महाराजांवर अत्यंत प्रेम करणारे आम्हाला सोडून गेले. त्यांचीच इच्छा व आग्रहास्तव श्री महाराजांनी लातूरात श्री कालिदासराव देशपांडे व नंतर दाते परिवार आयोजित श्रीमद भागवत कथा कार्यक्रम झाले. 2019 पासून श्री दाते परिवार व चैतन्य सत्संग मंडळ यांच्या विद्यमाने दैवी संपत्ती या विषयावर प्रवचने चालू आहेत. साधारण मागील 10 वर्षापासून लातूरात एकच त्रिदिवसीय प्रवचनमाला चालू आहे. एवढ्यानी लातूरकरांची पारमार्थिक भूक भागेना, तृप्ती होईना, म्हणून वर्षातून किमान 2 प्रवचनमाला श्री महाराजांच्या असाव्यात असे बोलले जाऊ लागले. दरम्यानच्या काळात श्री गुरुवर्यांची व्यस्तता अनाकलनीयपणे वाढली. भाविक भक्त पुढील 2 ते 3 वर्षानंतरच्या तारखा मागू लागले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, राज्याबाहेर देशाबाहेर श्री गुरूंना लोक बोलावू लागले. नुकतेच या महिन्याचे पहिले 3 दिवस इंदौर मध्य प्रदेश येथे प्रवचने झाली. मागे दुबईत प्रवचने झाली. गुरुवर्यांचे मराठवाड्यावर खास प्रेम, ते मराठवाड्यातलेच. आता संभाजीनगर, बीड, सेलू, परभणी, गंगाखेड, नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी वार्षिक प्रवचनमाला चालू आहेत. एवढ्या व्यस्ततेतूनही लातूरातील या प्रवचनमालेसाठी श्री महाराजांनी श्री सद्गुरू सेवा समितीच्या विनंतीला व दिवाण परिवाराच्या आग्रहाला मान देऊन वेळ दिला. श्री गुरुवर्यांना विनंती आहे त्यांनी असेच वेळ देऊन लातूरकरांना आपल्या अमृतवाणीने तृप्त करावे. माझ्या या प्रास्ताविकाला पूर्ण विराम देण्यापूर्वी सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत व माऊलींच्या शब्दात एवढे सांगते. अहोजी माझेनी स्वामी, अहोजी माझेनी स्वामी, मजसंत जोडूनी तुम्ही, दिधले ती सर्व कामी, परिपूर्ण झालो. श्री गुरुवर्य महाराजांना मी विनंती करते त्यांनी प्रवचनारंभ करावा व त्यांच्या स्वेच्छेनुसार कितीही वेळ बोलावे. रामकृष्ण हरी. एक गुरुपूजन राहिलेलं आहे. डॉक्टर राधेश्याम कुलकर्णी यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं, श्री गुरूंचं आपण गुरुपूजन करावं. सर्वांना विनंती की आपण आपले मोबाईल सायलेंट करावेत. ज्यांना कृपया आपल्याला काही महत्त्वाचे कॉल घ्यायचे आहेत त्यांनी कृपया थोडं व्यासपीठाच्या या रांगेच्या बाजूला बसावं. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सांप्रदायिक पद्धतीनं पसायदान होईल याची सर्वांनी विनंती घ्यावी. डॉक्टर राधेश्याम कुलकर्णी विवेकानंद रुग्णालयाचे ते सचिव आहेत. धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री बादरायणी उवाच. भगवान् पिता रात्रे शारदोत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. श्री सद्गुरू सेवा समिती लातूर यांच्या वतीनं आणि दिवाण परिवाराच्या
आग्रहानं, पुढाकारानं आपण प्रवचनमालेला प्रारंभ करतो आहोत. मला दिलेला विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या प्रवचनमालेच्या प्रथम सत्राला आरंभ करताना अगदी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करण्याच्या पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणकमली आपण सर्वजण नतमस्तक होऊ. आज छत्रपतींची जयंती आहे. तारखेने असली तरीही आपण तारखेने आली पुढे तिथीनं येणार आहे. एखाद्या वेळेला नक्षत्राने येईल. जेवढ्या जास्त वेळेला येईल तेवढ्या जास्त वेळेला नतमस्तक होण्याची संधी जर आपल्या जीवनात येणार असेल तर पुन्हा पुन्हा त्या चरणाशी नतमस्तक व्हावं. त्यांच्या शौर्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला, राज्य स्थापनेच्या अत्यंत व्यापक आणि तळमळीच्या विचारांना परिपूर्ण समर्पित होऊन आज त्यांची जयंती आहे म्हणून त्यांच्या चरणी मीही नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या वतीनं नतमस्तक होतो. त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचं स्वागतही करतो. ज्या विषयाचा विचार आपल्याला या 3 दिवसामध्ये करायचा आहे त्या रासक्रीडेचा प्रारंभ करताना ज्या वेळेला भगवंतांनी बासरी वाजवली आणि सर्व गोपिका आपल्या हातातलं काम सोडून वृंदावनामध्ये धावत आल्या, त्यावेळेला पहिल्यांदा भगवंतांनी त्यांचं स्वागतच केलं आणि स्वागत करून भगवंतांनी सांगितलं, स्वागतम वो महाभागः प्रियम किम करवाणि वहा. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. भगवंतांनी जर रासक्रीडेच्या आरंभी गोपिकांचं स्वागत केलेलं असेल तर तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या रासक्रीडेच्या चिंतनाला आरंभ करताना सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ही प्रवचनमाला आत्ता प्रास्ताविकामध्ये मी ऐकलं की एक प्रवचनमाला खरं म्हणजे चालू आहे. दुसरी प्रवचनमाला का करावी असा विचार माझ्याही मनामध्ये होता. एक वक्ता एकाच श्रोत्यांच्या समोर वारंवार यायला लागला की वक्ता नकोसा वाटायला लागतो, असा सामान्य जनसंकेत आहे. परंतु प्रास्ताविकामध्ये मी आत्ता स्मिताताई बोलताना ऐकलं की एका प्रवचनमालेने लातूरकरांची भूक भागत नाही म्हणे. अध्यात्माच्या दृष्टीनं लातूरकरांची भूक किती मोठी आहे याची मला फार मोठी जाणीव आहे. आणि ती या दुसऱ्याही प्रवचनमालेने भागेल असं मला वाटत नाही. याचा अर्थ मी असा संकेत देत नाही आहे की कुणीतरी तिसरी सुरू करावी, असा संकेत मी देत नाही आहे. परंतु मी खूप जसा प्रवचनांना, कीर्तनांना, सेवेला माझा प्रारंभ झाला त्याच्या पहिल्या वर्षापासून मी लातूरला येतोय. कार्यक्रमा करता येतोय, लग्न कार्य करता येतो. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांच्या भेटी होतात, पुन्हा पुन्हा भेट होते. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 25 वर्ष मी लातूरला येतोय. माझ्या मनात विकल्प एवढाच आला की 25 वर्षात 2-2 प्रवचनमाला करून जर भूक भागली नसेल तर या वर्षीच्या दुसऱ्या प्रवचनमालेली तरी काय परिपूर्णता होणार आहे. पण मी मात्र स्वतःला धन्य समजतो. आपल्या सर्वांच्या सेवेकरता मला उपस्थित होता आलं. आज पहिला दिवस आहे. थोडासा उशीर होणं स्वाभाविक होतं.
विषयाला मी प्रारंभ करतोय. मला जरी असं स्वातंत्र्य दिलं गेलेलं असलं की मला वाटेल तेवढा वेळ मी बोलावं, तरी या विधानानं मला खूप आनंद झाला आहे, पण अनेकांच्या पोटात उठलेले गोळेसुद्धा मला जाणवत आहेत. त्यामुळे ती भीती अनाठायी आहे. हे पहिल्यांदा मी आपल्याला आश्वस्त करतो की फार वेळ नाही, आज फक्त प्रस्तावना करतो. उद्यापासून या विषयाला तशा अर्थाने चिंतनाला म्हणू आपण पाहिजे तर थोड्याशा त्यातल्या तात्विक आध्यात्मिक विवेचनाला मी तशा अर्थाने प्रारंभ करतो. कारण श्रीमद भागवतातील रासक्रीडा हे प्रकरण फार महत्त्वाचं प्रकरण आहे. या रासक्रीडेबद्दल अनेक विकल्प आहेत, अनेक शंका आहेत, अनेक आरोप आहेत, अनेक आक्षेप आहेत. हे आक्षेप सामान्य कोणी व्यक्तीने घेतले असते तरी काही फार विचारात घेण्याचं कारण नव्हतं, पण मोठ्या मोठ्या विचारवंतांनी सुद्धा या रासक्रीडेच्या संबंधाने काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्याची उत्तरं काय आहेत, त्या शंका कुशंकांमध्ये आपण जावं की न जावं, मोठ्या व्यक्तींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याचं आपलं सामर्थ्य आहे की नाही, आपला तो अधिकार आहे की नाही, या कोणत्याही भानगडीमध्ये न पडता श्रीमद भागवताने ज्या पद्धतीनं रासक्रीडा या सगळ्या विषयाची ज्या स्वरूपानं मांडणी केलेली आहे, ती मांडणी आध्यात्मिक मूल्याच्या दृष्टीनं मानवी जीवनाच्या आपल्या अंतःकरणातल्या भगवत चरणाच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या भावोत्पत्ती आणि भावातिरेकापर्यंत जाण्याकरता लागणाऱ्या प्रवासाकरता ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक मानल्या जातात, त्या रासक्रीडेतून, त्या विचारातून जर आपल्याला प्राप्त होणार असतील तर आपलं पारमार्थिक भावविश्व उजळून निघावं. तुमच्या माझ्या आध्यात्मिक भावविश्वाला एक निश्चयात्मक विचाराचा आधार असावा. आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये गोपिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भगवत भक्ती करणं आपल्याला सहज व्हावं, याच्याकरता आपल्याला रासक्रीडेचं महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. एवढाच उद्देश आत्ता मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो की जो माझ्या 3ही दिवसाच्या प्रवचनाचा मूळ उद्देश असेल, मूळ उद्दिष्ट असेल, तिथपर्यंत मला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच आत्ता मी सांगतो. फारशा आक्षेपांमध्ये मला जायचं नाही, कारण रासक्रीडा हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. भावदृष्टीनं, तत्वदृष्टीनं, कर्मदृष्टीनं मानवी जीवनाच्या उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी, आध्यात्मिक उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला अध्यात्मपूर्वत आलेलं आहे, आपल्या संस्कृतीमधल्या निर्माण केलेल्या आणि झालेल्या अनेक ग्रंथांमधून आपल्याला तो सगळा विचार समजून घेता येतो आहे. तो सगळाच्या सगळा विचार संकोचाने जर आपल्याला पाहता येणार असेल तर तो रासक्रीडेत पाहता येतो. रासक्रीडा ही क्रीडा आहे. रास शब्दाचा अर्थ काय, क्रीडा शब्दाचा अर्थ काय, या संबंधामध्ये आपण स्वतंत्र चिंतन करू शकतो. कदाचित संधी मिळाली उद्याच्या आणि परवाच्या सत्रामध्ये तर आपण त्याही दृष्टीने थोडासा विचार करून जाऊ. परंतु रासक्रीडा भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यामध्ये झालेली क्रीडा आहे. आणि त्या क्रीडेच्या संबंधानं अनेकांच्या अंतःकरणामध्ये कामसंबंधानं काही भावना, काही विकल्प आणि काही आक्षेप निर्माण होणार असतील तर केवळ कामदृष्टीनं या रासक्रीडेकडे बघणं म्हणजे एकूणच श्रीमद भागवत या ग्रंथाची प्रतारणा केल्यासारखं होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा ग्रंथ जसा महत्त्वाचा आहे तशी ही रासक्रीडा ही महत्त्वाची आहे. क्रीडा शब्दाने काय सांगायचं आहे, क्रीडा शब्द कसा आहे, या रासक्रीडेची एक गंमत आहे. श्रीमद भागवताचा विचार करत असताना श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय शरीर मानलं जातं. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही, असं भागवतानीच म्हटलंय
किंवा तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम असं भगवंतानी स्वतःनी सांगितलंय. ज्या वेळेला भगवंताच्या तळपायाला व्याधाचा बाण लागला आणि भगवंतानी आपला अवतार आता संपवायचा आहे असं ठरवलं, त्याकरता आवश्यक असणारी सगळी परिस्थिती भगवंतानी निर्माण केली. त्यानंतर भगवंताच्या पायाला तो बाण लागला, त्यानंतर भगवंतानी निजधामाला जायचं ठरवलं, उद्धवाला सांगितलं वगैरे वगैरे. हे सगळं प्रकरण आपल्याला एकादश स्कंधामध्ये दिसून येतं. हे सगळं झाल्यानंतर भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे नेमके कुठे गेले या संबंधानं जे विचारमंथन भगवंताच्या शब्दाच्या अनुषंगानं भागवताच्या टीकाटीकांमधून झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये 3 विकल्प त्या संबंधामध्ये मांडले गेले. भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे नेमके कुठे गेले या संबंधामध्ये 3 विचार प्रकट झाले. त्यातला पहिला विचार असा प्रकट झाला की भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे ज्या निर्गुण स्वरूपातून भगवान सगुण साकार झाले होते ते आपल्या निर्गुण निराकारामध्ये भगवान पुन्हा एकदा विलीन झाले. त्याने आपला सगुण साकार तो देह हा थांबवला आणि भगवान निर्गुण रूपानं, कारण निर्गुणाला समाप्ती नसते, त्यामुळे निर्गुण रूपानं भगवान व्यापकत्वानं या सगळ्या विश्वाच्या आत आणि विश्वाच्या बाहेर भरून राहिले. कारण निर्गुणाकडून सगुणाकडे येण्याची एक प्रक्रिया आपल्याकडे अवतार दृष्टीनं मानली जाते. भगवान श्रीकृष्ण हा अवतार आहे, 8वा अवतार आहे. कुणाचा अवतार आहे? परब्रह्माचा अवतार आहे. 7वा अवतार म्हणजे रामचंद्र प्रभू आहेत. रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतार कार्य आणि अवतारामध्ये जरी फरक दिसत असला तरी त्यांचं स्वरूप एक आहे. एकच परमात्मा वेगवेगळ्या युगामध्ये अवतार घेतो. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःनी 4थ्या अध्यायामध्ये हा विचार आपल्याला बोलून दाखवला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान अवताराला येतात. हे अवताराला येणं भगवंताचं म्हणजे काय आहे तर अवताराला येणं म्हणजे काहीतरी कुठून तरी कुठेतरी येणं नाही, वरून खाली येणं नाही. मग अवताराला येणं याचा अर्थ जो परमात्मा नित्यत्वानं या जगताच्या अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे, जो परमात्मा आपल्या इंद्रियांनी आपल्याला दिसत नाही, तो परमात्मा आपल्या इंद्रियांनी आपल्याला दिसायला लागला की तो परमात्म्याचा अवतार म्हटला जातो. अवांग मनस गोचर असणारं तत्व वांग मनस गोचर व्हायला लागलं, ते इंद्रियांनी अनुभवाला यायला लागलं की त्याला अवतार म्हणण्याची पद्धत आहे. अवताराच्या संबंधानं मला आत्ता काही बोलायचं नाही आहे, पण भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, त्यांनी कार्य केलं आणि आपल्या अवतार समाप्तीच्या वेळेला भगवंतांनी ठरवलं की आपल्याला आता अवतार संपवायचा आहे, आपल्याला आपल्या पुन्हा निजधामाला जायचं आहे. या निजधामाला जाणं म्हणजे ज्या निर्गुण निराकाराला आम्ही आमच्या इंद्रियांनी बघू शकत नव्हतो त्या निर्गुण स्वरूपाला भगवान पुन्हा प्राप्त झाले. हे भगवान आपल्या निजधामाला गेले या संबंधातला पहिला विचार आहे. दुसरा विचार जो संत महात्म्याने आपल्या वाङ्मयातून बोलून दाखवलेला तो असा आहे की भगवंताला बाण लागल्यानंतर, पायाला बाण लागल्यानंतर भगवंतानी असं ठरवलं की आता आपल्याला निजधामाला जायचं आहे. हे निजधाम कोणतं आहे तर संतांनी आपल्याला असं सांगितलं की हे निजधाम दुसरं तिसरं काही नाही, भगवान तिथून निघाले आणि पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले. हे भगवंताचं निजधाम आहे. पंढरपूरला येऊन भगवान राहिले. कधी राहिले, किती राहिले, कधीपर्यंत राहणार आहेत याचा विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. युगे 28 विटेवर उभा आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत. आणि इथं पुंडलिक रायाच्या मातृपितृ सेवेने भगवान तिथपर्यंत आले. पुंडलिक रायाला कृतार्थ करण्याकरता भगवान तिथं आले आणि पुंडलिक रायाने त्यांच्याकडे वीट फेटली आणि भगवंताला सांगितलं, देवा उभे राहा, आई वडिलांची सेवा झाल्यानंतर आपल्याशी बोलतो. किती वेळ उभं राहायचं इथं असं नंतर जेव्हा भगवंताने विचारलं तेव्हा पुंडलिक रायाने भगवंताला असं सांगितलं, देवा तुम्ही इथं उभं राहून आमच्याकरता एक काम करा. काय करा
मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूने पुंडलिके दिधलावर करुणा कर विठ्ठले. तुकोबारायांनी त्या संबंधामध्ये विधान केलं की पुंडलिकरायांनी देवाला असं सांगितलं की देवा, मूढ मूर्ख पापी जसे असतील तसे जे तुमच्या चरणाजवळ येतील त्यांना कृतार्थ करण्याकरता विटेवर उभे राहा आणि एवढंच काम करा. भगवंतांनी पुंडलिकरायाला तसा वर दिला. आता हा वर दिल्यानंतर भगवंताने आता इथं किती वेळ राहायचं आहे हा प्रश्न मिटला. कारण का? कारण पुंडलिकराय इतके हुशार, त्याने देवाकडून वर मागताना भगवंताला अशा शब्दामध्ये अडकवून टाकलंय. त्यांनी भगवंताला सांगितलं, देवा, मूढ मूर्ख पापी जसे असतील तसे येतील, त्यांचा उद्धार करत आपण इथं उभे राहा असं सांगितल्यानंतर भगवान भावनेने हो म्हणाले. पण नंतर भगवंताला कळालं की पुंडलिकरायाच्या शब्दाची जादू वेगळी आहे. त्यांना फक्त मूढ पापी जैसे तैसे हेच मागायचं नव्हतं. आणि नंतर त्यांच्या तो धोका लक्षात आला, पण शब्द निघून गेला होता. कारण पुंडलिकरायांनी सांगितलं, मूर्ख पापी जसे येतील तसे येतील, तुम्ही त्यांचा उद्धार करत राहा. आणि नंतर देवाला कळालं, या जगातले मूर्ख संपत नाहीत आणि आपल्याला परत जाता येत नाही. या जगतातले पापी संपत नाहीत. कारण एखादा मूर्ख शहाणा झाला म्हणजे सगळे मूर्ख एकदम शहाणे होतात असा जगाचा नियम नाही आहे. बरं, शहाणे होण्याची संख्या आणि मूर्खांचा जन्म होण्याची संख्या याच्यातलं प्रमाण इतकं विपर्यस्त आहे की त्यांची संख्या वाढत राहते, पण शहाणे मात्र त्या मानाने कमी होत जातात. कारण ते देवाच्या चरणाजवळ येत नाहीत, याच्यातच त्यांचं मूर्खपण आणि पापीपण सामावलेलं असतं. त्यामुळे भगवंताला इथं उभं राहावं लागणार आहे. आणि भगवान कायम जिथे राहतात तेच भगवंताचं जर निजधाम असेल तर आता भगवंताला पंढरपुरातून कधीही जाता येणार नाही. म्हणून भगवान कायम विटेवर उभे राहतील. आणि कायम उभं राहणं हे ज्या घरामध्ये घडतं ते जर निजधाम असेल तर पंढरपूर हे भगवंताचं निजधाम मानलं पाहिजे. भगवान इथून निघाले ते पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले. हे भगवंताचं निजधामाला जाणं आहे. हा दुसरा विचार आहे. आणि भगवंताला जेव्हा विचारण्यात आलं, देवा, अवतार समाप्ती करून जाणार कुठे, त्यावेळेला भगवंताने हे सांगितलं, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवत आर्णवम. श्रीमद्भागवत या समुद्रासारख्या विशाल ग्रंथामध्ये मी शिरून राहीन. तिरोधाय प्रविष्टोयम, मी तिथं तिरोहित होऊन राहीन, तिथे आत शिरून राहीन. कारण समुद्रामध्ये राहणं, भगवान शेषशायी आहेत, भगवान क्षीरसागरामध्ये राहणारे आहेत, कुठल्या तरी सागरामध्ये त्यांचं घर आहे. ते तिथं का गेले या संबंधामध्ये आता खरं म्हणजे समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, त्यामुळे लक्ष्मी ही भगवंताची पत्नी आहे. ती लक्ष्मी ज्या समुद्र मंथनातून निघाली तो समुद्र त्या लक्ष्मीचा बाप आहे. आणि सासूरवाडीमध्ये जाऊन राहण्याची, खूप काळ राहण्याची परंपरा तिथून सुरू झालेली आहे. सासूरवाडीमध्ये जावं, निवांत राहावं, ही सुरुवातच मुळात भगवंतानी करून दिलेली आहे. त्यामुळे जाणारे कोणी असतील तर त्यांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. तिथे का गेले ते एका सुभाषितकारांनी गमतीनं असं सांगितलंय. विषय सगळा सांगण्याचा नाही, फक्त भाव सांगून जातो. विष्णू समुद्रामध्ये गेले, भगवान शंकर हिमालयात जाऊन राहिले. हिमालय तरी काय, भगवंताचा सासराच आहे ना, भगवान शंकराचा सासराच आहे ना, पार्वतीचा बापच आहे ना, सतीचा बापच आहे हिमालय. त्यामुळे हे मोठे दोन्ही देव हे आपल्या आपल्या सासूरवाडीला राहिलेले आहेत. देवतांचा आदर्श घ्यावा असं म्हणतात. का तिथं जाऊन राहिले असतील? एका सुभाषितकारांनी सांगितलं, मन्ये मत्कुण शंकया. घरामध्ये ढेकूण झाली आणि त्या ढेकणाच्या भीतीनं हे तिकडं जाऊन राहिले असं एका सुभाषितकारांनी सांगितलंय. कारण तो ढेकूण थंडीत येत नाही आणि तो ढेकूण पाण्यात जात नाही. त्यामुळे एक गेले हिमालयावर, एक गेले समुद्रामध्ये.
असं म्हटलं जातं. आता इथे ढेकूण शब्दाने काय अर्थ घ्यायचा हा प्रश्न ज्याचा त्याचा. परंतु भगवान समुद्रामध्ये राहतात, क्षीरसागरामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं. मग कोणत्या सागरामध्ये राहणार तुम्ही? भगवंतांनी सांगितलं श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सागर आहे आणि त्या ग्रंथामध्ये मी प्रविष्ट होऊन राहीन आणि त्या ग्रंथामध्ये राहीन म्हणून तो ग्रंथ हे माझं शरीर होईल. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. त्यामुळे श्रीमद भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती मानली जाते. श्रीमद भागवत हे भगवत शरीर आहे आणि कुठल्याही शरीराचा विचार करत असताना त्या शरीराचं मोठेपण, त्या शरीराचं महत्त्व हे त्या शरीराच्या जिवंतपणावर अवलंबून असतं. त्यामुळे श्रीमद भागवत या 12 स्कंधाचं हे भागवत, श्रीमद भगवंताचं हे जर शरीर मानायचं असेल तर हे शरीर, त्या शरीराला एक हृदय लागतं. दशमस्कंध हे त्या भागवताचं हृदय मानलं गेलं. श्रीमद भागवत हे भगवंताचं शरीर आहे, त्या शरीरातलं हृदय म्हणजे दशमस्कंध आहे. नुसतं हृदय असून चालत नाही, त्याच्यामध्ये प्राण असला पाहिजे. आणि हे प्राण जे आहेत ना ते आपल्याकडे 5 मानले जातात, पंचप्राण मानले जातात. हे त्या हृदयामध्ये राहणारे पंचप्राण म्हणजे श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये आलेली रासपंचाध्यायी आहे. श्रीमद भागवताच्या 29व्या अध्यायापासून ते 33व्या अध्यायापर्यंतचे जे 5 अध्याय आहेत, या 5 अध्यायामध्ये भगवंताने रासक्रीडा केली. रासाचा विचार या 5 अध्यायामध्ये व्यक्त झाला. याला रासपंचाध्यायी म्हणतात. हे 5 अध्याय म्हणजे श्रीमद भागवताचे पंचप्राण आहेत. आणि हे प्राण ज्याच्या आधारावर जगतात तो आत्मा म्हणजे भागवतातलं गोपीगीत आहे. गोपीगीत हा आत्मा आहे. त्या आत्म्याच्या आधारावर राहणारे 5 अध्याय ही रासपंचाध्यायी पंचप्राण आहेत. या आत्म्याने, या पंचप्राणानं जे हृदययुक्त आहे ते हृदय म्हणजे दशमस्कंध आहे. आणि हा दशमस्कंध ज्याचं हृदय आहे ते संपूर्ण श्रीमद भागवत हे भगवंताचं वाङ्मय शरीर आहे असं मानलं जातं. मी हे एवढ्याकरता आपल्याला सांगितलं की श्रीमद भागवतामध्ये आणि भगवंताच्या एकूण चरित्रामध्ये रासाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला कळावं. एवढ्याच करता मी हे बोललो. भागवतातला रास काढून टाकला तर भागवत निष्प्राण होईल असं मानलं जातं. भागवतातली रासक्रीडा जर वजा केली तर भागवत निष्प्राण होतं. भागवतातलं गोपीगीत काढून टाकलं तर भगवान भागवतामध्ये राहणार नाहीत. भागवतातला गोपिकांच्या अंतःकरणातल्या भगवत चरणाविषयीच्या प्रेमाचा विचार जर आपण केला नाही तर भागवत आपण श्रवण केलंच नाही. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाने जी भाव विभोरता आहे ती जर आपल्याला समजून घेता आली नाही तर आपण भाविक नाही. श्रीमद भागवताचं श्रवण जर आपण करत नसू आणि भागवताच्या श्रवणाने आपल्या अंतःकरणामध्ये काही भावांचं उद्दीपन होत नसेल तर आपण माणूस नाही. इथपर्यंत भागवताच्या टीकाकारांनी हा विचार पुढे नेला आहे. त्यामुळे भागवताचं श्रवण करताना भावविभोर व्हायचं असेल तर दशमस्कंधात आलं पाहिजे. उत्कट भावाची परिपूर्णता साधायची असेल तर रासपंचाध्यायी वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. आणि या भावनेने भगवद रूप होऊन भगवंताबरोबर रास करायचा असेल तर आम्हाला गोपीगीत पूर्ण समजवून घेतलं पाहिजे आणि गोपी भावाला प्राप्त होता आलं पाहिजे. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे असं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. गोपी भावाला प्राप्त होणं ही भाविकाची सर्वोच्च अवस्था मानली गेली. भगवंताची पत्नी होणं ही भक्ताची सर्वश्रेष्ठ अवस्था मानली गेली. आम्ही भगवंताची पत्नी व्हावं
ज्ञानोबारायांची तुकोबारायांची अक्षरं जर आपण बघितली, त्यांचं वाङ्मय, त्यांचे अभंग जर आपण बघितले, तर अनेक अभंगांमधून ज्ञानोबारायांनी स्वतः गोपिका भाव व्यक्त केला आहे. गोपी भावानं ज्ञानोबाराय बोलले. तुकोबारायांचे जर आपण व्यभिचार भाव प्रकरणातले अभंग जर बघितले, तर तुकोबाराय त्या भावानं भगवंताची पत्नी या नात्यानं बोलतात. अगदीच सुपरिचित अभंग सगळ्यांना जर सांगायचा झाला तुकोबारायांचा, तर हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हे तुकोबाराय बोलतात. आम्ही सावळं परब्रह्म वरलं म्हणजे त्याच्याशी आम्ही विवाहबद्ध झालो, हे तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांच्या अभंगांमधून विरहिणी बघा आपण ज्ञानोबारायांची. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, वेगी आणावा तो सये प्राण माझा. विरहिणीचे अभंग आपण पहा. कितीतरी अभंग. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढविन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही येती, घनू आजे गुणगुणा. आता हे अभंग आपल्या कानावर पडले, आपल्याला पाठ आहेत. बरं, तो स्वर इतका सुंदर आहे त्या कोकिळेचा. भारतरत्न लताबाई मंगेशकरांचा तो आवाज, तो आपल्या कानामध्ये इतका बसला की घनू वाजे गुणगुणा या अभंगाला दुसरी चाल लावायची म्हटली तर आपल्या डोक्यात येत नाही. इतकं ते आपल्या कानात आणि डोक्यात बसलं. स्वरात अडकू नये असं मुळीच नाही, पण स्वरात अडकूनही अक्षरांचा विचार करणं हे भावविभोर होण्याचं आणि गोपिका भाव अंतःकरणात जागृत होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या, आठवलं म्हणून सांगतो, समांतर विचार आहे. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी जेव्हा अर्जुनाला आपलं सगळ्या या विभूती सांगितल्या, त्या सांगण्याच्या आधी जेव्हा भगवंतानी त्याची प्रस्तावना सुरुवातीला केली 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला, तेव्हा अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा तुम्ही हे मला सांगता आहात, वास्तविक हे तुम्हीच पहिल्यांदा सांगता आहात असं नाही. याच्यापूर्वी नारद महर्षी आमच्याकडे येऊन तुमच्या या स्वरूपाचं गान करतच होते. आम्ही लहान असल्यापासून नारदांचं हे चरित्रगान ऐकतो आहोत. आमच्या घरी नारद महर्षी वारंवार येत होते आणि पांडवांकडे जातच होते नारद महर्षी. कुरुकुलामध्ये त्यांचं येणं जाणं होतंच. आणि अर्जुन लहानपणापासून नारदांचं हे गाणं आमच्या कानावर आमच्या पडत आलेलं आहे. त्या गाण्यातून नारदांनी तुमची इतक्या विभूती तुमच्या सांगितल्या, तुमचं इतकं मस्त, इतकं सुंदर स्वरूप आमच्यासमोर मांडलं, इतकं छान तुमच्याबद्दल बोलले नारद महर्षी. पण आमचं दुर्दैव असं आडवं आलं देवा, आम्ही नारदांच्या स्वरात अडकलो आणि हे विचारात घ्यायचं राहूनच गेलंय. आपलं तसं होऊ नये याच्याकरता विरहिणीच्या अभंगांमध्ये अक्षर, शब्द, त्याचा अर्थ आणि त्याची भावसंपन्नता आपल्याला कळलीच पाहिजे. या सगळ्या संतांनी ही भूमिका घेतली. गोपिका भावाला हे सगळे संत प्राप्त झाले, कारण भगवंताची गोपिका होणं, भगवंताची पत्नी होणं हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं मानवी जीवनाची इतिकर्तव्यता, धन्यता मानली जाते. त्याच्यापेक्षा मोठी अवस्था भक्तिशास्त्र स्वीकारत नाही. या संबंधानं मग त्या गोपिकांमध्ये प्रकार कोणते, ते कन्यका कोणती, परोढा कोणती, कन्यकेमधले प्रकार कोणते, परोढेतले प्रकार कोणते, वगैरे वगैरे भक्तिशास्त्रांनी त्याचा विस्तार केला आहे. मला आत्ता ते बोलायचंच नाही आहे. परंतु गोपी भावाला प्राप्त झालं पाहिजे. ती भावस्निग्धता, ती भावविभोरता, ती भावोत्कटता आमच्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी विचारानं निर्माण झाली पाहिजे. मी विचारानं हा शब्द हेतुतः वापरतो, कारण मनुष्य बऱ्याच वेळेला काही प्रसंगानं भावुक होत नाही असं नाही. एखादा दुःखाचा प्रसंग समोर घडला तर भावुक होतो. स्वतःच्या जीवनात दुःख निर्माण झालं तर मनुष्य भावुक होतो. संसार सोडण्याचाही विचार त्याच्या मनामध्ये येतो. पण तो भावुक होणं हे त्या प्रसंग निर्मितीमुळे असतं, विचारानं निर्माण झालेलं नसतं.
ती भावुकता विचाराने निर्माण झालेली नाही. आमच्या साधारण अध्यात्माचा हा विचार आहे, परमार्थाचं हे चिंतन आहे की आमच्या जीवनामध्ये कोणतीही पारमार्थिक भूमिका जी निर्माण व्हावी ना, ती विवेकातून निर्माण व्हावी, ती विचारातून निर्माण व्हावी, ही अपेक्षा आहे मानवी जीवनाकडून. नाहीतर बऱ्याच दिवसांनी मालक भेटला तर कुत्रं सुद्धा जोरजोरात शेपूट हलवतं. हे भाऊक होणं नाही का त्याचं? आहे ना, पण एक 10 मिनिटं 5 मिनिटं संसार त्यागाचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये 5 मिनिटं येतो, 10 मिनिटं येतो. आणि अनेक वेळेला होतं, मी अनेक वेळेला हे बोललोही आहे आपल्यासमोर. दुःखाचा प्रसंग निर्माण झाल्यामुळे ते दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं आहे असं जाणवल्यामुळे दुःख दूर करण्यापेक्षा ते दुःख ज्या प्रपंचात निर्माण झालेलं आहे त्या प्रपंचाच्याच त्यागाचा विचार माणसाच्या अंतःकरणात जर येत असेल तर हा काही विचार नाही, हा काही विवेक नाही आहे. योग वासिष्ठांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. योग वसिष्ठातलं वचन आहे. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते. अरे घाणेरडा विषय पाहिल्यानंतर कुणाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होणार नाही. दुःख निर्माण झाल्यानंतर कुणाला ते सोडून द्यावं वाटणार नाही, कुणाला वाटणार नाही. याच्यामुळे दुःख निर्माण झालं, सोडून द्या. दुःख दूर करण्यापेक्षा ते दुःख ज्या ठिकाणी निर्माण झालं त्या क्षेत्राचा त्याग करणं, याच्यामध्ये विचार नसतो. क्षेत्र अबाधित ठेवून वर निर्माण झालेल्या दुःखाच्या निवृत्तीकरता चिंतन करणं हे माणसाचं माणूसपण विचारानं सिद्ध होतं, विवेकानं सिद्ध होतं. आमची अडचण अशी आहे की आम्ही एसटीनं प्रवास करताना एके ठिकाणी कुणी उलटी केलेली असेल तर आम्ही सीट बदलत नाही, आम्ही गाडी बदलतो. आम्हाला दुसरी गाडी पाहिजे. आम्हाला मागे बसायला हरकत नसते, पण माणसाला तसं करायचं नसतं. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते. कुणाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होणार नाही, परंतु सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. पण संतांच्या ठिकाणी निर्माण होणारं जे वैराग्य असतं ना, ते विवेकातून विचारातून निर्माण झालेलं असल्यामुळे त्यांचं वैराग्य त्यांना सोडून जात नाही. आमचं वैराग्य घटना संपली की आम्हाला सोडून जातं. त्या घटनेपुरते आम्ही विरक्त होतो. मी अनेक वेळेला हे सांगत आलेलो. लोक पंढरपूरला येतात वारीला आणि आमच्या जवळ बसून रडगाणं गातात. अर्थात आम्ही काही संत नाही, आम्ही त्यांचं दुःख दूर करण्याच्या योग्यतेचे नाही, तो आमचा अधिकार नाही, ते आमचं सामर्थ्य नाही. पण कुणासमोर तरी जाऊन आपलं रडगाणं गावं संसाराचं माणसाला वाटतं. आणि माणसं येऊन पंढरपूरला येऊन आमच्यासमोर बसून रडतात, महाराज असं वाटायला लागलं हे सगळं सोडावून कुठंतरी जावं. मग आम्ही त्यांना विचारतो, मग वारी झाल्यावर कुठं जाणार? ते म्हणतात घरीच जाणार. अरे मग कशाला सांगितलं मला याआधी? निर्माण झालेला विरक्तीचा विचार हा टिकत का नाही? कारण तो विचारातून निर्माण होत नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये निर्माण होणारी कोणतीही अवस्था असू देत, भावोत्कटता मी नाकारत नाहीये, भावाची उत्स्फूर्तता मी नाकारत नाहीये, पण त्या भावाच्या उत्स्फूर्ततेकरता आधी आम्हाला खूप विचार करावा लागतो. आणि विचाराच्या अधिकरणावर जेव्हा भाव उत्स्फूर्त रूपानं प्रकट होतो तेव्हा तो भाव ज्या अवस्थेला घेऊन जातो ती अवस्था आमच्या जीवनामध्ये अबाधितपणाने राहते. ती अवस्था आमच्या जीवनामध्ये नित्यत्वाने राहते, कारण ती विचाराच्या अधिष्ठानावर निर्माण झालेली आहे, प्रसंगोपरात निर्माण झालेली नाहीये, दुःखाती रेखामुळे निर्माण झालेली नाहीये. दुःख निवृत्त करण्याचं सामर्थ्य आमच्याजवळ नाही, अशा स्वसामर्थ्याच्या अभावात निर्माण झालेली नाहीये, ती विचारातून निर्माण झालेली आहे. आणि याकरता म्हणून हे एवढ्याकरता आपल्याला सगळं सांगतो आहे की श्रीमद भागवतामध्ये आलेलं हे रासक्रीडेचं प्रकरण आम्ही अभ्यासावं, आम्ही पाहावं. मानवी जीवनाचं महत्त्व हे जर प्राणावर आणि आत्म्यावर अवलंबून आहे तर श्रीमद भागवताचं महत्त्व सुद्धा या पंचप्राणावर, या रासक्रीडेवर आणि गोपी गीतावर अवलंबून आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
त्यामुळे आम्हाला ही रासक्रीडा पाहायची. ही क्रीडा म्हणजे काय आहे, या गोपिका कोण आहेत, हा रास म्हणजे काय आहे, रास शब्दाचा अर्थ काय आहे, हे आम्हाला आमच्याकरता बघायचं आहे. आमचं पारमार्थिक भावविश्व उजळून निघावं, आमच्या पारमार्थिक भावविश्वाला विचाराचं अधिष्ठान मिळावं, आमचं पारमार्थिक भावविश्व हे एक आलंबनात्मक व्हावं, आमच्या जीवनाला भगवान श्रीकृष्णाचे चरण सोडून अन्य कुठलाही विषय राहू नये. त्याच्याकरता ज्या विचाराची आवश्यकता आहे, याला जर मानवी जीवनाची कृतार्थता आपण म्हणणार असू, तर या कृतार्थतेकरता ज्या विचाराची आवश्यकता आहे त्या सर्व विचारांचं एकत्रीकरण म्हणजे रासक्रीडा आहे. हे रासक्रीडेचं महत्त्व आहे. रासक्रीडा का महत्त्वाची आहे? कारण तो आत्मा आहे, कारण तो प्राण आहे भागवताचा. या रासक्रीडेचा विचार ही कथा आहे. रासक्रीडा ही भागवतामध्ये गोपिकांच्या संबंधानं, भगवंताच्या संबंधानं घडलेली एक घटना आहे. ही घटना गोपिकांच्या संबंधानं घडली, गोपाळांच्या संबंधानं घडली नाही. एक खुलासा करून पुढे जातो. रासक्रीडा ही जी घटना भागवतामध्ये घडलेली आहे, ही गोपाळांच्या संबंधानं नाही, ही गोपिकांच्या संबंधाने आहे. रासक्रीडेमध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश आहे, पुरुषांना प्रवेश नाही. श्रीमद भागवताचा विचार करताना दोन घटना आहेत ज्या भागवतामध्ये फार महत्त्वाच्या मानल्या जातात. भागवताच्या भावाच्या दृष्टीने आणि ज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही भूमिकेतून ही भागवताची दोन शिखरं आहेत असं मानायला हरकत नाही. त्याच्यातली एक घटना आहे रासक्रीडेची आणि दुसरी घटना आहे ही काल्याची. भगवान श्रीकृष्णाने गोपाळांबरोबर जो काला वृंदावनामध्ये केला, बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुग्बाल केली. दशमस्कंधामधलाच हा प्रसंग आहे. भगवान गायी चारायला जायचे. एके दिवशी भगवंतांनी गोपाळांना सांगितलं, उद्या आपण काला करू. काला करायचा म्हणजे माझ्यासारखी शिदोरी आणा, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये चोरोनिया माये नवनीत आणावे. दुसऱ्या दिवशी गोपाळांनी तशी शिदोरी आणली. भगवंताचे खेळ झाले, गोपाळ थकले. मग भगवंताला सांगितल्यानंतर भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सर्व गोपाळांची कमलपुष्पासारखी रचना करून भगवान स्वतः मध्यभागी उभे राहिले. सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला वगैरे आपण नेहमी सांगतो. हा काल्याचा प्रसंग आणि दुसरा रासक्रीडेचा प्रसंग, या दोन घटना आपण जर डोळ्यासमोर ठेवल्या तर या दोन घटनांमधलं अंतर मला फक्त आत्ता सांगून पुढे जायचं आहे. ते रासक्रीडेकरता सांगतोय. मी म्हटलं मला आत्ता रासक्रीडेच्या संबंधानं सगळंच बोलता येईल असं नाही, पण निदान प्रस्तावना तरी करणं भाग आहे. थोडासा विचार बोलतो त्या संबंधात, ऐका. काल्याचा प्रसंग आणि रासक्रीडेचा प्रसंग, या दोन प्रसंगांचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की काल्याच्या प्रसंगामध्ये गोपिका नव्हत्या आणि रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये गोपाळ नव्हते. रास केला गोपिकांबरोबर आणि काला केला गोपाळांबरोबर. कारण काला पुरुषांबरोबर केला, क्रीडा स्त्रियांबरोबर केली. क्रीडा शब्द स्त्रीलिंगीत चालतो, काला शब्द पुल्लिंगीत चालतो. काल्याकरता पुरुषच पाहिजेत, क्रीडेकरता स्त्रियाच पाहिजेत, असा अट्टहास कशा करता? काल्यामध्ये स्त्रिया कोणी आल्या नाहीत. बरं, भगवान जेव्हा वृंदावनामध्ये गायी चारायला जायचे त्यावेळेला काही गोपिका जात नव्हत्या काय तिथे? बघत नव्हत्या का ते सगळं?
भरिला उलंडोनी रीता करी घट, मिस पाण्याचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीटवो, चाळा लावियला गोप गोपींना. ते संतांनी सांगितलं ना आपल्याला. गोपाळांना घेऊन भगवान वृंदावनामध्ये जायचे. दिवसभर गावामध्ये गोकुळामध्ये भगवान नाही, गोपाळ नाही. मग गोपिकांना वाईट वाटायला लागलं. काय म्हणून आपण तक्रार केली यशोदेकडे. यशोदा तरी किती अशी दुष्ट झाली की तिने आपल्या पोटच्या मुलाला रानामध्ये पाठवून दिलं. हे बरं झालं नाही. भगवान चोरी करत होते, त्रास देत होते. गोष्ट खरी, कान्होबा त्रास देत होता. तक्रार करायच्या निमित्तानं तरी त्याच्या घरी जाऊन त्याचं तोंड बघता येत होतं. आता तो गेला रानामध्ये, आता त्याला बघता येणार नाही. मग दिवसभर तो दिसला नाही तर जगायचं कसं. मग त्या गोपिका शहाण्या, बायका मुळातच शहाण्या असतात. त्या गोपिका शहाण्या. मग ते गोपिकेने काय करायचं, सासूकडे जायचं आणि सासूला सांगायचं, सासूबाई बघा हो, या पोराने काय घरामध्ये उच्छाद मांडला, सगळं पाणी सांडून दिलं खेळता खेळता. अजून तुमचे कपडे धुवायचे, मामंजीचे धुवायचे, ह्यांचे धुवायचे, लहान मुलांचे धुवायचे, घरामध्ये पाण्याचा थेंब नाही. आणि मग ती सासू म्हणायची, अगं मग माझं तोंड काय बघत बसली, जा यमुनेवरून पाणी घेऊन ये. तेवढंच ऐकायचं. यमुनेवर जा एवढंच ऐकायचं. आणि ते पाणी सांडलं म्हणून नाही, सांडून. म्हणून मी म्हटलं बायका हुशार असतात. भरिला उलंडोनी रीता करी घट, भरलेला पाण्याचा घट रिकामा करायचा आणि मग तक्रार करायची. असं आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तक्रार करणं हा प्रपंचाचा स्वभाव आहे. आणि परिस्थिती निर्माण करून तक्रार करणं हा परमार्थाचा स्वभाव आहे. आपण विचार करा. परिस्थिती निर्माण झाली म्हणून तक्रार करणार, अरे संसारात सगळेच करतात. पण आम्हाला प्रपंचाबद्दल तक्रार करता यावी याच्याकरता परिस्थिती निर्माण करणं हा परमार्थाचा स्वभाव आहे. पटेल न पटेल मला माहिती नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपणच भांड रिकामं करायचं, आपणच हांडा उलटून टाकायचा आणि मग तक्रार करायची, बघा पाण्याचा थेंब नाही. मग जा यमुनेमध्ये, माझं थोबाड काय बघत बसले. ती सासू आहे त्यामुळे ती अशा भाषेतच बोलणार आहे. जा यमुनेवर जाऊन पाणी घेऊन ये. यमुनेवर जाऊन पाणी घेऊन ये एवढंच ऐकायचं असायचं. आणि मग ते भांड घेऊन, ते हांडा घेऊन जायचा, यमुनेवर जायचं. हे भगवान आणि गोपाळ खेळ खेळत असायचे. त्यावेळेला तो हांडा भरायच्या निमित्तानं काठावर जायचा. तो हांडा तसाच पाण्यावर तरंगत असायचा आणि ही यांचा खेळ बघत इकडंच रमलेली असायची. मिस पाणी याचे, कारण काढलंय पाण्याचं, पण गोविंदाची चट आहे. चाले झडझडा उसंतोनी वाट, आणि मग पाहे पाळतोनी उभा तोची नीटवू. आणि मग त्याला बघत बसायचं. ह्या गोपिका भगवान वृंदावनामध्ये जाऊन गायींना राखत असताना हे वारंवार करत होत्या. पण काल्याच्या प्रसंगाच्या वेळेला एकही गोपिका जवळ उपलब्ध नव्हती. बघणारही कोणी नव्हतं. देवता बघत होते आकाशातून काय चाललंय हे. व्यासमहर्षींनी जे वर्णन केलं भागवतामध्ये काल्याच्या प्रसंगाचं ते असं आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये पुरुष प्रधान असं चिंतन आहे आणि रासक्रीडेमध्ये स्त्री प्रधान असं चिंतन आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. याचा अर्थ स्त्रियांनी काला करू नये असं नाही. त्यांच्या एवढा सुंदर काला कुणालाही करता येत नाही. पटतंय ना? धन्यवाद. काला शब्दाचा अर्थ मराठीतला आहे गोंधळ. आता पटलं ना? पुन्हा धन्यवाद. विचार करा ना आपण. कालेमध्ये स्त्रिया नाही याचा अर्थ स्त्रियांनी काला करायचा नाही का? असं काही नाही. जनाबाईने केला नसेल का? मुक्ताबाईने केला नसेल का? केलाच असेल ना, नक्की केला असेल. बरं, रासक्रीड्याचा विचार केला तर तिथं पुरुषांना प्रवेश नाही.
जेव्हा रासक्रीडेकरता भगवंतांनी बासरी वाजवली, सरस्वतीनं बासरीचं रूप घेतलं आणि ती सरस्वती बासरीच्या रूपामध्ये भगवंताच्या ओठावर विराजमान झाली आणि त्यातून जे स्वर बाहेर पडले त्याच्यात सगळ्या गोपिका. आता मला सांगा, वृंदावनातून भगवंताच्या बासरीचे स्वर गावात पोचलेत, तर स्वरांना असं काही कळतं का हो की ही स्त्री आहे म्हणून हिच्या कानावर पडावं, हा पुरुष आहे म्हणून याच्या कानावर पडू नये, असं स्वरांना कळतं का हो? स्वर आले वृंदावनातून, गावामध्ये स्वर आले, ते पुरुषांच्याही कानावर, गोपाळांच्याही कानावर पडलेच असतील ना. जशा गोपिकांच्या कानावर ती स्वरावली पडली, जसे ते स्वर गोपिकांच्या कानावर पडले तसे ते पुरुषांच्याही कानावर पडलेच असतील ना. पण एकही पुरुष हातातलं काम टाकून वृंदावनाकडे धावत निघाला नाही. आपण रासक्रीडेचा प्रारंभ बघा. जर स्वर कानावर पडले असतील तर स्त्रियांच्याच अंतःकरणामध्ये अंतःकरण रसरूप कसं झालं, गोपाळांचं का नाही झालं? अर्थात ते सामर्थ्य भगवंताचं, ती लीला भगवंताची. कारण भगवंताला स्वतःला रासक्रीडेमध्ये पुरुषांना येऊ द्यायचं नव्हतं. बासरी झालेली सरस्वती आहे. स्वरांचा परिणाम, भगवंताच्या बासरीचा परिणाम स्त्रियावर होईल तसा पुरुषा, अरे स्त्री पुरुष तर चेतन आहेत, सोडून द्या, जडावर पुरुष त्याचा परिणाम झाला असं वर्णन भक्तिशास्त्र करतं. भगवंताच्या बासरीच्या स्वरांचा परिणाम जडावर झाला. भगवान श्रीकृष्ण एके दिवशी एका गोपिकेच्या घरामध्ये गेलेले असताना दुपारच्या वेळेला त्या गोपिकेने भगवंताला अशी प्रार्थना केली, मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम. भक्तिशास्त्रात वर्णन आहे. मुरहर, देवा कान्होबा, रंधन समये, आमचा स्वयंपाक चालू असताना, मा कुरु मुरली रवम मधुरम, मधुरम मुरली रवम रंधन समये मा करू, तुझा मधुर असा बासरीचा स्वर तू आमच्या स्वयंपाक करण्याच्या वेळेला काढत जाऊ नको बाबा, काही कर. भगवंताने विचारलं, कशा करता? निरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम, हा परिणाम आहे त्याचा. ती गोपिका म्हणते, देवा कान्होबा, अरे दुपारच्या वेळेला आमचा स्वयंपाक चालू असताना, संध्याकाळचा आमचा स्वयंपाक चालू असताना तू बासरी वाजवत जाऊ नकोस. का? कारण तुझ्या बासरीचे स्वर आमच्या घरात आले की आमच्या चुलीतल्या लाकडांना पाझर फुटतो आणि आमची चूल विजून जाते, आमचा स्वयंपाक पूर्ण होत नाही. देवा, संध्याकाळच्या वेळेला आणि दुपारच्या वेळेला बासरी वाजवत जाऊ नकोस. चेतनावर बासरीच्या स्वराचा परिणाम होईल, नवल नाहीये, जडावर झाल्याचं वर्णन भागवतात आपण भक्तिशास्त्रात पाहतो आहोत. पण भगवंताच्या बासरीच्या स्वराचा परिणाम जडावर सुद्धा होतो, मग पुरुषावर होऊ नये का? पण पुरुष आले नाहीत आकर्षित होऊन. रासक्रीडे करता आल्या त्या सगळ्या स्त्रिया होत्या, आणि जेव्हा रासक्रीडे करता त्या स्त्रिया आल्या आणि भगवान त्यांच्याबरोबर रास करणार, हे जेव्हा भगवान शंकरांना कैलास पर्वतावर कळालं, तेव्हा भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं, चल म्हणे आपण जाऊ. रासात सहभागी नाही होता आलं तर निदान रास पाहू तरी. पार्वती मातेला बरं वाटलं. भगवान शंकर आणि पार्वती माता वृंदावनात आले दोघेही. आणि वृंदावनात आल्यानंतर गोपिकांनी रस्ता अडवला. गोपिकांनी भगवान शंकरांना सांगितलं, माफ करा पण तुम्हाला प्रवेश नाही देता येणार. का? त्या म्हणाल्या, तुमच्याजवळ पास नाही आहे, तुमच्याजवळ तो अधिकार नाही आहे. भगवान शंकर म्हणाले, मला ओळखलं नाही? ओळखलं. कोण आहे मी? अहो तुम्ही भगवान शंकर आहात. सगळ्या जगताचा क्षणार्धात ग्रास करून टाकण्याचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे.
तुम्ही आपल्या तमोगुणाचं प्राबल्य निर्माण करता आणि संपूर्ण दृश्य जगताचा लय स्वतःमध्ये करून घेता. इतकं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही देवाधिदेव आहात, हे आम्हाला माहिती आहे. नाही, आम्ही ज्याला देव मानतो ना तो कृष्ण सुद्धा तुमचं भजन करतो, हेही आम्हाला माहिती आहे. हेही आम्हाला माहिती आहे. पण माफ करा, आम्हाला तुम्हाला आत नाही सोडता येणार. भगवान शंकराचा नाईलाज झाला आणि भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, नाही सोडत आपल्याला, निदान लांबून तरी बघू देतील. गोपिकांनी सांगितलं नाही, लांबूनही तुम्हाला बघता येणार नाही. मग भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे, तुमचा जो काही नियम असेल तर मला काही करता येणार नाही. ठीक आहे, तुम्हाला नाही मला सहभागी करून घ्यायचं नाही, बघू द्यायचं नाही, हरकत नाही. पार्वती मातेला म्हणाले, चल जाऊ आपण परत, बघू भगवत कृपा झाली, काही त्यांनीच काही केलं तर दिव्य दृष्टीनं तिथे बसून बघता येईल आपल्याला, चल परत. गोपिकांनी सांगितलं, तुम्ही आणि नंदी दोघांनीच जायचं, पार्वती मातेला प्रवेश आहे. त्यामुळे मला नाही, माझ्या बायकोला प्रवेश आहे, मला नाही. हो म्हणे, तुम्हाला प्रवेश नाही, बायकोला प्रवेश आहे. पार्वती मातेला आम्ही आत सोडू, पण तुम्हाला नाही सोडणार. मग वाईट वाटलं, बायकोला अधिकार आहे ना आपल्याला नाही, कुणाचा काय म्हणजे थोडं बरं वाटत नाही. नाराज झाले. म्हणाले, मी कृष्णाला भेटू का? मी त्यांना सांगतो मी आलोय आणि मला आत घ्या म्हणून, ते घेतील मला. पार्वती मातेने सांगितलं, त्या गोपिकांनी सांगितलं, आत्ताची परिस्थिती अशी आहे. कोणती परिस्थिती आहे? आपण पहिला जो श्लोक म्हटला ना, या रासपंचाध्यायीतला पहिला श्लोक आहे. आणि संपूर्ण भागवतामध्ये जेव्हा शुकाचार्य बोलतात त्यावेळेला श्री शुक उवाच असे शब्द येतात. फक्त हा एकमेव अपवाद आहे की इथं शुकाचार्य बोलत असूनही भागवताने श्री बादरायणी उवाच असे शब्द वापरले. कारण काय असतील ती असोत, त्याचा विचार नंतर. भगवान शुकाचार्य असं सांगतात, भगवान अपिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिका. शारदोत्फुल्ल मल्लिका ही रात्र शरद ऋतूची रात्र आहे. आणि ही परिस्थिती अशी आहे की आम्ही तुम्हाला कृष्णाला भेटायला सुद्धा जाऊ देणार नाही. मग भगवान शंकर म्हणाले, मला प्रवेश नाही, माझ्या बायकोला प्रवेश आहे. का? ती स्त्री आहे म्हणून. बर, मग मला जर आत प्रवेश घ्यायचा असेल तर? त्यांनी सांगितलं, एक उपाय आहे. एक उपाय. काय उपाय? त्यांनी सांगितलं, समोर जी यमुना दिसते ना, त्या यमुनेमध्ये स्नान करून या, आम्ही तुम्हाला आत सोडू. यमुनेमध्ये स्नान केल्याने काय? यमुना तीर्थ आहे. तीर्थाच्या स्नानाचा परिणाम काय असतो? आता हे आत्ता सांगू काय? आपल्यापैकी अर्धे अधिक जाऊन आलेत. तीर्थ स्नानाचा परिणाम काय असतो? तीर्थ बाह्य मळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. ज्ञानोबराय बोलतात 18वा अध्याय. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, या दोही पर्याला पाकाळा एका. तीर्थानं काय होतं? तीर्थस्नानानं पाप निवृत्ती होते. भगवान शंकर म्हणाले, मी यमुनेत जायचं, स्नान करायचं. काय कशा करता? तर स्नान करायचं पाप निवृत्ती करता. माझ्याजवळ आणि पाप. भगवान शंकर, अरे माझं नाव घेतलं तर पाप जातं, माझ्याजवळ पाप कसं राहील? ते आम्हाला माहीत नाही. नियम आहे. तुम्हाला जर रासक्रीडेत सहभागी व्हायचं असेल, यमुनेत स्नान करून या. ठीक आहे, करतो. मला यायचंच आहे म्हटल्यानंतर मनुष्य काही करायला तयार होतो. करायचंच आहे एकदा ठरलं ना, आणि त्याच्यातही बायकोला प्रवेश आहे ना आपल्याला नाही, मग काय वाटेल ते करीन, पण आज जाईल, करून येतोस ना. भगवान शंकर यमुनेमध्ये स्नानाला गेले. त्यांनी डुबकी मारली आणि भगवान शंकर बाहेर आले तेव्हा ते भगवान शंकर नव्हते, ती एक स्त्री होती.
भगवान शंकर बदलूनच गेले, पुरुषाची स्त्री झाली आणि मग गोपिकांनी सांगितलं आता या, तुम्हाला प्रवेश आहे, तुमचं स्वागत आहे आज, आता तुमचं. कारण या रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये पुरुषांना प्रवेश नाही आहे. शारदोत्फुल्ल मल्लिकाय वीक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः, योगमायामुपाश्रितः, या योगमायेचं सामर्थ्य सगळीकडे पसरलेलं आहे. ज्याला आपल्या स्वची जाणीव आहे तो रासक्रीडेत सहभागी होऊ शकत नाही. आपलं स्वत्व जो विसरतो तो रासक्रीडेत प्रवेश करू शकतो. मी पुरुष आहे मुळीच प्रवेश नाही. भगवान शंकराला सुद्धा स्त्री रूप घ्यावं लागलं आणि मग आतमध्ये प्रवेश मिळाला. काल्याच्या प्रसंगामध्ये स्त्रिया नाहीत, रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये पुरुष नाहीत. याच्यातल्या स्त्री आणि पुरुष या शब्दांचे अर्थ कसे करायचे हा प्रश्न स्वतंत्र आहे, मी आत्ता करत नाही. तो प्रवेश नाही याचा अर्थ काय करायचा हाही अर्थ स्वतंत्र आहे. लक्षणेने तो अर्थ करावा लागतो हा भाग वेगळा, आत्ता तो विचार करत नाही. पण मला याच्यात एक गंमत आपल्यासमोर ठेवायची, ह्याच्यात मला एक गंमत आपल्यासमोर ठेवायची. गंमत अशी आहे की काल्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आणि रासक्रीडेमध्ये पुरुषांना प्रवेश नसला तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनांना बायकांची गर्दी जास्त असते आणि रासक्रीडा ऐकायची आवश्यकता पुरुषांना जास्त वाटते. तुम्ही बघा ना, रास ऐकायचा म्हटलं की पुरुष कांटव करतात, शौकीनच असतात. त्यांना बघा, आत्ताही तुम्ही बघा बायकांच्या बाजूला थोड्या तरी खुर्च्या रिकाम्या आहेत. इकडे बघा बरं, एकही खुर्ची रिकामी नाही. रासक्रीडा ऐकावी वाटते पुरुषांना, त्यांना तिथं प्रवेश नाही. आणि काल्याच्या कीर्तनांना बायका गर्दी करतात, त्यांना तिथं प्रवेश नाही. अर्थात हा काही विरोधाभास नाही आहे. म्हणून मी म्हटलं की मला त्यात फार, पण ही गंमत आहे, ही गंमत म्हणूनच आपल्यासमोर ठेवायची. मग काल्याच्या प्रसंगामध्ये पुरुषांना प्रवेश आहे, तिथला पुरुष कोण? आणि रासक्रीडेमध्ये स्त्रियांना प्रवेश आहे, तिथली स्त्री कोण? पुरुष शब्दाचा अर्थ पुरुषार्थ संपन्न जो झाला तो पुरुष. पुरुषही अर्थ्यते इति पुरुषार्थः, असं आहे ना. पुरुषार्थ कशाला म्हणतात? ज्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली तो पुरुष. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविष्ट बिभर्तव्यय ईश्वरः. क्षरपुरुष, अक्षरपुरुष, उत्तम पुरुष वगैरे त्याच्यातले काय प्रकार असतील ते असोत, तपशिलात जाण्याचं कारण नाही आहे. पुरुष शब्दाचा अर्थ पुरुषार्थ संपन्न, आणि पुरुषार्थ संपन्न याचा अर्थ आहे परमात्म स्वरूपता ज्याला प्राप्त झाली. जगद्गुरु शंकराचार्यांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना तिसरं काहीतरी वाक्य आहे, ब्रह्मावगतिर्हि पुरुषार्थः, असं आचार्यांनी म्हटलंय. ब्रह्मावगती, ज्याला परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली तो पुरुष, त्याला काल्यामध्ये प्रवेश आहे. जो भगवंताशी एकरूप झाला त्याला काल्याला प्रवेश आहे. एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. तुकोबारांनी त्याच अर्थाने आपल्याला सांगितलं, जो एके ठाई झाला, एक स्वरूपाला प्राप्त झाला त्याला काला मिळतो. असा जो भाविक आहे त्या भाविकाला काला मिळतो, हे तुकोबारांनी आपल्याला सांगितलं. म्हणून तिथला पुरुष हा शब्द ज्ञानवाचक घ्यायला पाहिजे. ज्ञानमीमांसा करणाऱ्या कोणत्याही साधकाला काल्यामध्ये प्रवेश आहे. जो परमात्म्याशी एकरूप झाला, ती स्त्री आहे का पुरुष आहे हे लिंगभेदानं विचारात घ्यायचं नाही आहे. तो पुरुष झाला याचा अर्थ परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला, त्याला काला करता येतो. आणि स्त्रियांना रासक्रीडेमध्ये प्रवेश आहे. इथली स्त्री कोण? इथली स्त्री कोण? इथल्या स्त्रीचा विचार करताना स्त्री तिला म्हणा जी स्वतःला परमात्म्याची, भगवान श्रीकृष्णाची पत्नी मानते आहे. भगवान श्रीकृष्णाची पत्नी
मी भगवंताची पत्नी आहे असा भाव जिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तिला रासक्रीडेमध्ये प्रवेश. स्त्री आणि पुरुष या भेदाने आपण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा स्त्री पुरुष या शब्दाचे अर्थ आपल्याला भक्ती संबंधानं आणि ज्ञान संबंधाने करावे लागतात. काला हा ज्ञानाचा परिणाम आहे आणि क्रीडा हा भक्तीचा परिणाम आहे. एवढं जरी आपण आत्ता चिंतनात घेतलं तरी सुद्धा एक साधारण भूमिका आपल्याला विचारात घेता येते. त्यामुळे रासक्रीडेमध्ये ज्ञान नाही का? आहे, पण भक्तीला प्राधान्य आहे. आणि काल्यामध्ये भक्ती नाही का? आहे, पण ज्ञानाला प्राधान्य आहे. प्राधान्य कशाला द्यायचं याच्यावरून ते ठरतं. या रासक्रीडेमध्ये भगवंतानी गोपिकांबरोबर जी क्रीडा केली त्या क्रीडेचा थोडासा विचार आहे. एक दोन गोष्टी या संबंधामध्ये मी बोलतो. भगवान श्रीकृष्ण परब्रह्म आहे. भागवताचा प्रारंभ करताना, भागवत महात्म्याचाही प्रारंभ करताना, मंगलाचरण करताना भागवताने आपल्याला सांगितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. अशा श्रीकृष्णाला आम्ही नमन करतो. कोणत्या श्रीकृष्णाला? तीन गोष्टी सांगितल्या आहेत. सच्चिदानंद रूपाय एक, विश्वोत्पत्त्यादि हेतवे दोन, आणि तापत्रय विनाशाय तीन. तापत्रय विनाशाय हा हेतू आहे. आमच्या जीवनातल्या आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तीनही तापाचं निवारण करावं म्हणून हेतू दिला. विनाशाय हेतू दिला. श्रीकृष्णाय वयम नुमः. आमच्या जीवनातलं दुःख दूर व्हावं याच्याकरता भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमन करतो. कोणत्या भगवान श्रीकृष्णांना नमन करता? कोणते भगवान श्रीकृष्ण तुमच्या तापत्रयाचा विनाश करणार आहेत ते सांगताना भागवतांनी त्याच्याकरता दोन आपल्याला लक्षणं भगवंताची सांगितली. एकाला म्हणतात स्वरूप लक्षण सच्चिदानंद रूपाय, आणि दुसऱ्याला म्हणतात तटस्थ लक्षण विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हेतू शब्दाचा अर्थ कारण असा आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारण असणारे भगवान श्रीकृष्ण आणि सच्चित आनंदरूप असणारे भगवान श्रीकृष्ण. तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण विस्तार करणार नाही, कारण तो माझा आत्ता प्रतिपाद्य विषय नाही. याच्यामध्ये मला आपल्यासमोर जे अधोरेखित करायचं आहे ते सच्चित आनंद रूपाय हे अधोरेखित करायचं आहे. भगवान सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहेत. आता ही सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंद रूपता ही भगवंताच्या कोणत्याही अवतारामध्ये प्रकट झालेली आहे. रामावतार होवो, परशुरामावतार होवो, वामन अवतार होवो, कुर्मावतार होवो, वराह अवतार होवो, कुठलाही अवतार भगवंताचा झाला तिथं सच्चित आनंद रूपाय हे आहेच आहे. परमात्मा सद्रूप आहेत, परमात्मा चिद्रूप आहेत, परमात्मा आनंद रूप आहेत. आता हे सच्चित आनंद रूप का म्हणायचं? वेदांत दृष्टीने त्याचा स्वतंत्र विचार आहे. असज्जड दुःख निवृत्ती करता म्हणून सच्चिदानंद शब्द ज्ञानोबारायाने अनुभवामृतामध्ये आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये या तिन्ही पदाचं विवरण सांगितलंय. आपण जर उत्सुक असाल तर बघून घ्या, जिज्ञासू असाल बघून घ्या. सच्चिदानंद पदत्रय विवरण असंच त्या प्रकरणाचं नाव आहे. 5वं प्रकरण अनुभवामृतातलं. सच्चित आनंद म्हणजे काय? परमात्मा सद्रूप आहेत म्हणजे काय? चिद्रूप आहेत म्हणजे काय? आनंद रूप आहेत म्हणजे काय? सत शब्द सत्यवाचक आहे, अस्तित्व या अर्थाने तो वापरला जातो. चित शब्द ज्ञान या अर्थाने वापरला जातो. आणि आनंद हा शब्द सुख, आनंद याच अर्थाने वापरला जातो. अस्ति भाती प्रिय. परमात्मा सद्रूप आहेत म्हणून परमात्मा अस्ति, परमात्मा चिद्रूप आहेत म्हणून भाती, आणि परमात्मा आनंद रूप आहेत म्हणून परमात्मा प्रिय. कारण ज्या पदार्थामध्ये आनंदाची आपल्याला जाणीव होते त्या पदार्थाबद्दलच प्रियत्व निर्माण होत असतं.
ज्या पदार्थाकडे बघून दुःखाची जाणीव होते त्या पदार्थाबद्दल प्रियत्व कधीही निर्माण होत नाही. हा सामान्य नियम आहे. आपल्या घरामध्ये पाळलेलं कुत्रं आपल्याला प्रिय वाटतं की नाही? वाटतं. का वाटतं? कारण ते आपल्या घराचं रक्षण करणारं आहे, जणू ते आपल्या कुटुंबाचा एक घटक आहे असं आपल्याला वाटतं. त्याच्याबद्दल आनंद वाटतो, म्हणून प्रियत्व निर्माण होतं. म्हणून कुत्रं दिसलं की त्याच्या गळ्यात पडतात. बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय. मला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे तिथं कळलं. असो काही का असे ना, पण असतं असं. घरातलं मांजर कुत्रं ते मोठ्या प्रेमाने त्याला सांभाळेनात का? आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, काही खाऊ घालायचं नाही, काही. ते कुत्रं ऑफिसमधून येताना ते दारात दिसलं तरी माणूस पळत जातो, त्याला मिठी मारतो. समजा ऑफिसमधून घरी येताना रस्त्यात वाघ दिसला तर तशीच मिठी मारल का? का नाही मारणार? तोही प्राणी आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जीव नाही का? आहे ना. पण त्याच्या ठिकाणी आनंदाची जाणीव नाही आहे, दुःखाची जाणीव आहे. तो आपल्याला मारेल या दुःखाच्या जाणीवेने त्याच्या ठिकाणी प्रियत्व निर्माण होत नाही. सच्चित आनंद म्हणजे अस्तिभाती प्रियत्व असतं वेदांताच्या दृष्टीने. भगवान सच्चित आनंद रूप आहेत. याच्यातल्या सदंशानं भगवान धर्मरक्षा करतात. चिदंशाच्या रूपानं भगवान ज्ञानरक्षा करतात आणि आनंदांशाच्या रूपानं भगवान प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आनंदाचा सुखाचा विस्तार करतात, विचार ठेवतात. माणसाच्या जीवनामध्ये जिथे जिथे, कारण काय आहे, आता हा विषय विस्ताराचा आहे, विषयांतर होण्याची प्रचंड शक्यता आहे. पण तरीही मी सूत्र सांगून जातो आपल्याला की मानवी जीवनातला आनंद सुख हे नेहमी विचाराच्या मागे लपलेलं असतं. ते पदार्थाच्या आतून उत्पन्न होत नसतं. हे लक्षात घ्या. पदार्थाच्या आत आनंद नसतो. पदार्थाच्या संबंधानं आपण जो विचार करतो त्या विचाराच्या मागे तो आनंद लपलेला असतो. आनंदाची उत्पत्ती होण्याचं कारण विचार आहे, पदार्थ नाही आहे, वस्तू नाही आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या ठिकाणी सुखाच्या विचाराची व्यापकता आणि परिपूर्णता निर्माण जर परमात्मा कृपेनं करत असेल तर त्याच्याकरता परमात्म्याचा आनंदांश कारण ठरत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सच्चिदानंद रूप परमात्मा, आपण परमात्म्याचे अंश आहोत, तर आपल्या ठिकाणी सच्चिदानंद रूप आहेच आहे. थोडासा वेदांताचा विचार आहे, कठीण वाटेल थोडासा, पण मला रासक्रीडेकडे येण्याकरता हा उपयुक्त आहे म्हणून सांगून जातो. आपल्या ठिकाणी सद्रूपता आहे, त्यामुळे मी आहे याचं भान माणसाला असतं की नाही? मी आहे याच्याकरता काही तत्वज्ञान वाचावं लागतं का? याच्याकरता काही प्रवचनं कीर्तनं ऐकावी लागतात का? याच्याकरता ग्रंथ पाहावे लागतात का? काही परिशीलन करावं लागतं का? काही करावं लागत नाही. मी आहे हा आमचा सार्वत्रिक समान अनुभव आहे आणि या अनुभवाकरता आम्हाला कोणत्याही डिग्रीची गरज नाही आहे, आम्हाला कोणत्याही शिक्षणाची गरज नाही आहे, आम्हाला कोणत्याही ग्रंथाच्या अध्ययनाची गरज नाही आहे, अथवा आम्हाला कोणत्याही संवादाची आवश्यकता नाही आहे की तुम्ही मला सांगावं की तुम्ही आहात बरं का, मग मला वाटेल हां मग मी आहे. आता अलीकडच्या काळामध्ये म्हणे, मला माहिती नाही, पण मनुष्य निवृत्त झाल्यानंतर दरवर्षी त्यांना मी आहे याचा कागद दाखवावा लागतो म्हणे, असं म्हणतात. बरोबर आहे का? हां, त्याला काहीतरी नावही आहे. हयातीचा दाखला. बरोबर. हां, किती गंमत आहे बघा ना. जो दाखला देतोय तो समोर उभा आहे पण त्याच्यावर विश्वास नाही, पण त्याने आणलेल्या कागदावर विश्वास आहे. तो कागद बघून मी ठरवणार हां तुम्ही जिवंत आहेत. मग तो कागद देताना तो जिवंत नव्हता काय? होता ना, पण
मी आहे दुसऱ्याला पटवून देण्याकरता तुम्ही काय प्रमाण द्यायचं आहे ते द्या, पण मी आहे हा अनुभव मला घ्यायचा असेल तर याच्याकरता मला दुसऱ्याच्या साह्याची आवश्यकता नसते. बरोबर आहे ना? मी आहे का नाही? आहे. कशावरून? कारण मी आहे म्हणून. कशाची आवश्यकता आहे मला? मी कुणाच्या प्रामाण्याची गरज आहे मला? कुणाच्या दाखल्याची गरज आहे? हां, मला सरकारी कार्यालयामध्ये जर सिद्ध करायचं असेल मी आहे, तर मला कागदाची गरज असेल दुसऱ्यांना पटवून देण्याकरता. पण माझंच मला जर पटवून घ्यायचं असेल मी आहे का नाही, तर मी आहे कशावरून? मी आहे म्हणून. एवढंच उत्तर आहे ना. स्वसंवेद्यता ज्याला म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही स्वसंवेद्यता कुठून आली? आपल्याही ठिकाणी सद्रूपता आहे हो, आपल्याही ठिकाणी चिद्रूपता आहे. कारण आपल्याही ठिकाणी जाणीव आहेत, आपल्यालाही ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा विनियोग, त्या ज्ञानाची युक्तायुक्तता आणि त्या ज्ञानाचं प्रामाण्य काय आहे हा मुद्दा नाही आहे. आमच्या ठिकाणी जाणीव आहेत की नाही हे मला सांगा. जाणीव आहे आणि आमचं सगळं जीवन जाणीवेवर चालतं. आपण खातो, जेवण करतो. हे जेवण करणं म्हणजे काय? मनुष्य म्हणतो आज जरा मीठ कमी पडलं, जेवण काही आस्वाद्य झालं नाही, जरा हे जास्त पडलं स्वाद गेला, हे कमी पडलं स्वाद गेला, हे बरोबर पडलं, काय स्वादिष्ट जेवण आहे. मनुष्य म्हणतो ना, हा स्वाद म्हणजे काय आहे मला सांगा ना. आम्ही जेवण करतो, आम्ही पदार्थ खातो, आम्ही म्हणतो मीठ कमी आहे, आम्ही म्हणतो तिखट जास्त आहे, आम्ही म्हणतो सगळं बरोबर आहे, सुंदर झालंय. हे काय आहे? पदार्थ सुंदर होत नाही, आम्ही त्याला सुंदर म्हणतो कारण त्याच्या योग्याचं आम्हाला ज्ञान आहे, जाणीव. स्वाद म्हणजे काय नसतो, चवीची जाणीव म्हणजे स्वाद. जाणीव तुम्ही कुठेही पहा, स्वरांची जाणीव. पंचज्ञानेंद्रियाच्या प्रत्येक विषयाचा आम्हाला जो अनुभव, पंचज्ञानेंद्रियातून येणाऱ्या विषयाचा आम्हाला जो अनुभव येतो, तो अनुभव काय आहे? तो अनुभव म्हणजे काय आहे? म्हणजे काही नाही, आम्हाला त्या त्या इंद्रियाकडून करून दिली जाणारी जाणीव आहे, ज्ञान. कारण का? कारण आम्ही चिद्रूप आहोत. चिदांश आमच्याही ठिकाणी आहे आणि आनंदांश आमच्याही ठिकाणी आहे. काही न करणारा मनुष्य सुद्धा जागेवर बसून आनंदी होऊ शकतो की नाही? होतो. काही करू नका, नुसतं शांत बसा, शांततेचा आनंद असतो की नाही? एखाद्या तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर, एखाद्या मंदिरात गेल्यानंतर थोडंसं आत असं अरण्यामध्ये ते मंदिर असावं, झाडी भरपूर असावी, आपण जावं, नीरव शांतता असावी, आपलं कुटुंब आपल्याबरोबर असावं, आपण मंदिरात जावं, सुंदर मूर्ती पांडुरंगाची, रुक्मिणी मातेची डोळ्याला दिसावी, आपण समोर बसावं आणि मूर्तीकडे बघत बसावं. आणि जर मुलं आरडाओरडा करत असतील तर आपण काय म्हणतो? शांत बसावं, शांत बसा. का? कारण शांत असण्याचा एक आनंद असतो, है ना. मग त्यावेळेला आपल्याला वाटतं आपल्या अवतीभोवती कोणी नसावं, आपण एकटं असावं. इथं माध्यम काय आहे? काहीच नाही आहे, काहीच नाही. आनंद निर्मितीचं माध्यम काय? काहीच नाही. मनुष्य शांत बसतो. बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं की काही करू नये, निवांत बसावं, वाटतं की नाही? त्याला त्याच्यात सुख आहे, शांत, काही करू नये. आणि काही न करण्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो. तो फार उशिरा कळतो आणि ज्या वेळेला कळतो त्यावेळेला जवळजवळ सगळं संपलेलं असतं. करणं तर आहेच आहे की, कृतीतून उत्पन्न होणारा, निर्मितीतून उत्पन्न होणारा आनंद तो माणसाजवळ असतोच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कालांतराने एक अवस्था अशी होते की काही न करण्यातून सुद्धा माणसाला समाधान मिळत असतं. त्याचा विस्तार मला करायचा नाही आहे. पण म्हणून आम्ही आनंदी आहोत. आमच्या ठिकाणी सगळंच जीवन आपलं दुःखात गेलंय असं कोणीच कबूल करू शकत नाही, कारण ती वस्तुस्थिती मुळीच नाही आहे.
मनुष्य कसाही असो, किती दारिद्र्यात जन्माला येवो, किती श्रीमंतीत जन्माला येवो, किती विकलांग असो, किती सुदृढ असो, कितीही चांगल्या विचाराचा असो अथवा कितीही वाईट विचाराचा असतो, माणसाच्या जीवनात सगळी दुःख जीवनभराच्या कालामध्ये येतील असं होत नाही. कधीतरी सुखाचे दिवस दिसतात, कधीतरी सुखाचे अनुभव येतात. कुठून आलं हे सगळं? आपल्या ठिकाणी असणाऱ्या आनंद अंशाचा तो परिणाम आहे. मग परमात्मा हे सच्चिदानंद, आमच्याही ठिकाणी ते अंश आहेत. मग फरक काय आहे? फरक सांगतो. आपल्या ठिकाणी असणाऱ्या सद्रूपतेतून आपल्याकडून जी काही धर्मरक्षा घडेल, जे काही कर्म आपल्याकडून घडेल, जी काही कृती आपल्याकडून घडेल, त्या कृतीमध्ये आपल्या बाबतीत कर्म आणि कर्ता हा भेद असतो. परमात्म्याच्या धर्मरक्षणामध्ये कर्मकर्ता हा भेद नाही. आपल्या सदंशातून आपल्या चित्तामध्ये, आपल्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होतं, ज्या जाणीवा आपल्या प्रगल्भ व्हायला लागतात, त्या जाणीवेमध्ये ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद जिवंत राहतो. परमात्म्याच्या चिदांशामध्ये ज्ञाता ज्ञेय हा भेद नाही आहे. आपल्या आनंदांशामध्ये आपण ज्या पदार्थाचा आनंद घेतो तेव्हा भोग्य आणि भोक्ता हा भेद जिवंत राहतो. परमात्म्याच्या आनंदांशामध्ये भोग्य आणि भोक्ता हा भेद नसतो. म्हणून परमात्मा सच्चित आनंद रूप आहेत, आम्ही सच्चित आनंदांश आहोत. हा फरक आहे. थोडासा तत्वज्ञानाचा विचार आहे. आपल्याला कितपत यात रुची वाटते मला माहिती नाही, हे ऐकण्यात किती स्वारस्य आहे मला माहिती नाही, पण मी हे सांगण्याचं कारण काय आहे ते सांगतो. मी मगाशी म्हटलं आपण अवताराच्याही संबंधानं विचार करून बघा. सदंशाचा विचार करताना धर्मप्रधानता जर सदंश असेल तर धर्मप्रधान अवतार रामचंद्र प्रभूंचा आहे. ज्ञानप्रधान अवतार हा कपिलाचार्यांचा आहे, दत्त महाप्रभूंचा आहे. हा ज्ञानप्रधान अवतार आहे परमात्म्याचा. आणि परमात्म्याचा आनंदरूप अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. धर्मप्रधान अवतार रामावतार आहे, ज्ञानप्रधान अवतार कपिलाचार्यांचा आहे किंवा दत्त महाप्रभूंचा आहे. आणि आनंद अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आनंद प्रधानता भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. पावला पावलाला आनंद आहे, क्षणाक्षणाला आनंद आहे. भगवंताच्या कोणत्याही कृतीचा आनंद आहे. भगवंताने माती खाल्ली तरी आनंद आहे, भगवंतानी चोरी केली तरी आनंद आहे, भगवंतानी युद्ध केलं तरी आनंद आहे, भगवंतानी युद्ध न करता उपदेश केला तरी आनंद आहे. आनंद 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 या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात दुसरं काही नाही. मी हे एवढ्याकरता आपल्याला सांगतो की आनंद प्रधानतेनं भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव झाला असेल आणि त्या आनंद प्रधानतेमध्ये भोग्य भोक्ता हा भेद जर राहत नसेल तर त्या आनंद प्रधानतेची पराकाष्ठा म्हणजे रासक्रीडा आहे. आनंद अवतार आहे परमात्म्याचा, गोष्ट खरी आहे. भगवान श्रीकृष्ण आनंद प्रधानतेनं अवताराला आले, पण त्या आनंद प्रधानतेमधली आनंदाची पराकाष्ठा जर आपल्याला शोधायची असेल तर ती रासक्रीडा आहे. आणि या रासक्रीडेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यामध्ये जी क्रीडा झाली त्या क्रीडेमध्ये दोघांच्याही ठिकाणी भोग्य आणि भोक्ता हा भेद राहिलेला नाही. हे रासक्रीडेचं मूळ स्वरूप आहे. रासक्रीडा काय आहे या संबंधात बोलतोय. ही रासक्रीडा भगवंतानी केली, त्याची कथा ते सगळं सांगतो, पण आत्ता नाही. मी फक्त प्रस्तावना करतोय आता. ही जी रासक्रीडा भगवंतानी केली, या रासक्रीडेमध्ये जे नृत्य भगवंतानी केलं त्या नृत्याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात.
त्या नृत्याचं नाव आहे हल्लीसक. हल्लीशक किंवा हल्लीसक असं त्याचं नाव आलं. हे नाव भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला सापडतं. भरत मुनींनी ज्या नाट्यशास्त्राची निर्मिती केली त्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला हा विचार सापडतो. आता हे जे हल्लीशक नृत्य म्हणून भगवंतांनी केलं, हे नृत्य काय आहे हा विचार जर आपल्याला करता आला तर भगवंतांनी जे रासमंडळ रचलं, जी रासक्रीडा केली, त्या नृत्याचं स्वरूप, त्या क्रीडेचं स्वरूप हे साहित्यदृष्टीनं आणि शास्त्रदृष्टीनं काय आहे हे आपल्याला तपासून घेता येतं. याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. हल्लीसक नृत्याचा संबंध नृत्याचा विचार हा भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये केलाय. 3 पद्धतीनं हे नृत्य होतं. 3 पद्धतीनं. मी 3 पद्धती आपल्याला सांगतो. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभे आहेत आणि भोवती कोट्यावधी गोपिका फेर धरून नाचतायत. यालाही हल्लीसक नृत्य असंच म्हणतात. यालाही हल्लीसक. ह्याचे 3 प्रकार आहेत. याच्यातला एक प्रकार असा आहे, मध्यभागी भगवान श्रीकृष्ण आणि भोवती सगळ्या गोपिका, की त्या सगळ्या गोपिका भगवंताच्या भोवती फेर धरून नाचत असताना प्रत्येक गोपिकेला असं वाटतं आहे की भगवान श्रीकृष्ण फक्त माझ्याचकडे पाहतायत. आता किती गंमत आहे. हाच विचार आपल्याला काल्यामध्ये दिसतो. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रैच कक्षे वामे पाणो मसृण कबलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदौ हासयन नर्मभिस्वैहि. म्हटलं ना, भागवतातलं चिंतन आहे ना हे. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभे राहिले, भोवती गोपाळांची कमलपुष्पासारखी रचना केली आणि प्रत्येक गोपाळाला असं वाटलं की भगवान माझ्याकडे बघून हसतायत. आता किती गंमत आहे मला सांगा. भगवान मध्यभागी उभे, भोवती गोपिकांनी फेर धरलेला आहे, तर तो फेर धरून नाचताना भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मागे कधीतरी गोपिका जातच असतील की नाही, भगवंताच्या पाठीकडे जातच असतील की नाही. पण पाठीकडे गेल्या तरी सुद्धा त्या गोपिकांना असंच वाटलं की भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे बघताय. आणि त्याचं कारण सांगताना वेगवेगळी कारणं सांगितली गेली आहेत. ते इतक्या वेगाने फिरत होत्या. ते 15व्या अध्यायामध्ये जगत हे क्षणिक आहे, पण तरी सुद्धा ते माणसाला नित्य का वाटतं हे समजून सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी 2-3 उदाहरणं दिली आहेत. भिंगोरी निधिये पडली ते गमे जैसे भूमेसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय. वेगातिशयो, मला हे सांगायचं, ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. त्याच्याकरता एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय. मी आपलं साधं सांगतो. उदबत्ती जेव्हा आपण पेटवतो आणि ती उदबत्ती अत्यंत वेगाने जेव्हा आपण हवेमध्ये फिरवतो तेव्हा आपल्याला एक स्थिर अशी प्रकाश वर्तुळ असं तयार झाल्यासारखं दिसतं. आता ते अग्नीचं जे प्रकाश वर्तुळ तयार झालंय त्याच्यामध्ये अग्नी कुठं आहे? उदबत्तीच्या टोकावर एवढाच आहे. तो एकाच ठिकाणी आहे, परंतु तो इतक्या वेगाने ती उदबत्ती फिरवली जाते की ती प्रकाश वर्तुळ, ती प्रकाश रेषा तयार होते आणि ती जणू काही स्थिर आहे आणि ती एकच आहे असं वाटायला लागतं. गोपिका इतक्या वेगाने फिरत होत्या भगवंताच्या भोवती की भगवान आपल्याकडे बघतात आणि भगवंतानी पापणी मिटली काय असं वाटेवाटेपर्यंत दुसऱ्या वेळेला त्या समोर येत होत्या. त्यामुळे प्रत्येक गोपिकेला असं वाटत होतं की भगवान फक्त माझ्याकडे बघतात. याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय, नर्तकीभिः अनेकाभिः मंडले विचरिष्णुभिः. अनेक गोपिका एक मंडल करतात आणि एका भगवंताच्या भोवती फिरत राहतात. याला हल्लीसक नृत्य म्हणतात. एक यत्र एको नृत्यती नटहा तद्वै हल्लीशकम विदुः.
एकच नट मध्यभागी आहे, गोपिका भोवती आहेत आणि त्या फेर धरून एका नटाच्या भोवती अनेक नटी नाचतात. त्याला हल्लीशक नृत्य म्हटलं जातं. हे भरत मुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलं, त्याची व्याख्या दिली. याचा दुसरा प्रकार असा आहे, 2 गोपिका एक भगवान, 2 गोपिका एक भगवान, 2 गोपिका एक भगवान असं फेर धरून नाचणं, यालाही हल्लीसक नृत्य म्हणतात. हा दुसरा प्रकार नृत्याचा. एक नट एक भगवानमध्ये आणि अनेक गोपिका भोवती हल्लीसक नृत्य. 2 गोपिका एक भगवान, 2 नट्या एक नट, यालाही हल्लीसक नृत्य म्हणतात. अंगनाम अंगनाम अंतरे माधवम माधवम च अंतरेण अंगना, याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. त्याच्यामुळे होतं काय, प्रत्येक 2 गोपिकांच्या मध्ये एक भगवान, म्हणजे आधीच्या गोपिकेला डाव्या हाताला भगवान आणि नंतरच्या गोपिकेच्या उजव्या हाताला भगवान, असं करत फेर धरून नाचला जातो. आणि त्या नाचण्यामध्ये त्या गोपिका स्वतःला इतक्या विसरून जातात की हल्लीशक नृत्याचा तिसरा प्रकार व्यक्त होतो. एक गोपिका एक भगवान, एक गोपिका एक भगवान, एक गोपिका एक भगवान, यालाही हल्लीशक नृत्य असं म्हणतात. भगवान रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नाचले, ते या 3ही पद्धतीनं नाचले. पहिल्यांदा सगळ्या गोपिकांना भगवंतांनी स्वतःभोवती फेर धरायला लावला. त्यानंतर 2 गोपिकांच्या मध्ये एक रूप धारण करून भगवान उभे राहिले आणि नंतर एकेका गोपिकेला भगवंतानी आपलं स्वतंत्र सुख दिलं, आनंद दिला. या सगळ्याला मिळून हल्लीशक नृत्य म्हटलं जातं. असं नृत्य भगवंतानी रासक्रीडेमध्ये केलं. रासक्रीडेचं नृत्य स्वरूप म्हणाल तर असं आहे. रासक्रीडेचं तात्विक स्वरूप म्हणाल तर एकरूपता आहे आणि रासक्रीडेचं भावनिक स्वरूप म्हणाल तर गोपी भावाला, भगवंताच्या पत्नी भावाला प्राप्त होऊन केलेली क्रीडा म्हणजे रासक्रीडा आहे. हे भावनिक रूप आहे. ही सगळी रासक्रीडा ही भगवंताने कधी केली, त्याला सांगितलं एका रात्रीत केली. एक रात्र, एकच रात्र. भगवान अपिता रात्री ही एकवचनी शब्द वापरला, स्त्रीलिंगी पद आहे, एकवचनी पद वापरलं. कशी होती ती रात्र, शारदोत्फुल्ल मल्लिका. हा शरद ऋतूची रात्र, पौर्णिमेची रात्र. रात्रीचा कालावधी साधारण 12 तासाचा मानला जातो. पण भागवतांनी चिंतन असं केलंय, टीकाकारांनी त्याच्यावर पुष्कळ विचार केलाय. आत्ता मला बोलायचं नाही आहे, पण तरी एक रात्र भगवंतानी 6 महिन्या एवढी मोठी केली. असं करता येतं का? त्याचं पहिलं उत्तर आहे, भगवंताला काही करता येतं. पहिलं सरळ उत्तर. थोडंसं तर्कानं जायचं झालं तर आपल्याला हा विचार करता येतो की कालाचं जे प्रमाण असतं ते नेहमी सापेक्ष असतं. कालाचं प्रमाण रिलेटिव्हली बघावं लागतं, सापेक्षतेने बघावं लागतं. काळ किती असं काही सांगता येत नाही. आपण म्हणतो 60 मिनिटाचा 1 तास. मग 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंदाचा 1 मिनिट. आपण हे प्रमाण हे देतो ना, त्याला परिमाण देतो ना आपण. एक परिमाण त्याला जोडलंय मोजण्याकरता, म्हणून मोजता यावा म्हणून. 5 मिनिट म्हणजे 300 सेकंद झाली. बरोबर आहे ना? 300. मला गणित पक्क नाही. 300 सेकंद झाली. आता थोडंसं स्पष्ट बोलतो. आवडीचा माणूस भेटला तर संपूर्ण रात्र सुद्धा 5 मिनिटासारखी जाते. आणि नको ती माणसं दिवाळीला घरी आली, पाहुणे मंडळी, की 1 मिनिट सुद्धा अख्खी दिवाळी वाया गेल्याच्या भावनेत मनुष्य राहतो. असं होतं की नाही?
कालाचं परिमाण कशावर जोडता, कशावर विचारात घेता? कालाचं परिमाण कालावर नसतं, कालाचं परिमाण तो काल आपण कुणाच्या संगतीत राहतो याच्यावर असतं. आवडीची माणसं भेटली, जवळचा मित्र खूप वर्षांनी भेटू दे, रात्रभर गप्पा मारतो आपण, आणि सकाळी जेव्हा तो म्हणतो निघतो आता, अरे काय आलास आलासन चाललं, अरे रात्रभर बोललाय ना तुम्ही, काय रे आलासन 5 मिनिटात निघाल, हे 5 मिनिट नाही 12 तासाला तो 5 मिनिट म्हणतोय. 5 मिनिटं सुद्धा बसला नाहीस घरामध्ये, 12 तासाला 5 मिनिट म्हणतोय. नको त्या व्यक्ती येऊ द्या, 5 मिनिट सुद्धा 12 तासासारखे जातात की नाही बघा. उठता उठत नाही तो, जाता जात नाही तो, चहा दिला सगळं झालं जातच नाहीत. ह्या तक्रारी मनुष्य कुणाबद्दल करतो? सगळ्यांबद्दल करत नाही. ज्या माणसाची आपल्याला आवड नसते, ज्या माणसाबरोबर आपल्याला कंटाळा येतो, ज्या माणसाबरोबर आपलं बौद्धिक समीकरण जुळत नाही, भावनिक समीकरण जुळत नाही, अशा व्यक्तीबरोबर घालवलेला अल्पकाळ सुद्धा दीर्घ वाटायला लागतो. आणि ज्या माणसाचं आपलं मैत्र आहे, सख्य आहे, भावनिक ऋणानुबंध आहेत, अशा व्यक्तीबरोबर घालवलेला दीर्घ काळ सुद्धा अल्प वाटायला लागतो. भगवंतानी एक रात्र 6 महिन्या एवढी मोठी केली होती. भगवंताला करणं शक्य आहे. आणि त्या रात्रीमध्ये भगवंतानी गोपिकांबरोबर रासक्रीडा केली. आता ही जी रासक्रीडा भगवंतानी केली, जे नृत्य भगवंतानी केलं, त्या रासक्रीडेचा विचार अजून थोडासा करायचा आहे. ही रासक्रीडा सुरू कुठून झाली? पहिला विचार बोलून दाखवला, भगवान अपि ता रात्री, भगवान सुद्धा त्या रात्रीमध्ये. कुठली रात्र? शारदोत्फुल्ल मल्लिका. शरद ऋतूने उत्फुल्ल झालेली ती रात्र म्हणजे पौर्णिमेची रात्र. त्या रात्रीमध्ये भगवान सुद्धा असा शब्द, अपि असा शब्द वापरला. भगवान अपि. गोपिका तर आहेतच, पण भगवंताला सुद्धा. अपि शब्द जेव्हा वापरला जातो, सुद्धा शब्द वापरला जातो, त्यावेळेला काही गृहीतकं आपल्याला स्वीकारावी लागतात, मान्य करावी लागतात. आपल्या कार्यक्रमाला आलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो, अरे तुम्ही सुद्धा आलात. म्हणजे काय? म्हणजे काय? तुम्ही सुद्धा आलात म्हणजे तो येण्याची अपेक्षा नव्हती का? अपेक्षा नव्हती का? होतीच ना. मग तुम्ही सुद्धा म्हणजे काय? अपेक्षा नसतानाही तो आला सुद्धा, म्हणजे बाकीचे येणार होतेच, हे गृहीतक आपल्याला स्वीकारावं लागतं. बाकीचे तर येणार होतेच, पण तुम्ही सुद्धा आलात. तुम्ही सुद्धा हा शब्द ज्याच्याकरता वापरला जातो तिथं अपवादात्मक परिस्थिती स्वीकारावी लागते. आणि ज्या सापेक्षतेने तो शब्द वापरला जातो तिथं मात्र गृहीतक आणि सरळ सरळ विश्वासार्हता मानावी लागते. तुम्ही सुद्धा आलात म्हणजे ते येण्याची अपेक्षा नव्हती, पण बाकीचे येण्याची अपेक्षा होती. सगळे आले, तुम्ही सुद्धा आलात, मला बरं वाटलं. माणूस म्हणतो की नाही, अहो सगळे तुमच्या कुटुंबातले तर येणार होतेच, पण तुम्ही म्हणाला होता की माझं बहुतेक त्या दिवशी गावात राहणं होणार नाही, पण तुम्ही सुद्धा आलात ना, मला फार बरं वाटलं. हे मनुष्य कसं बोलतो, का बोलतो? अपि शब्द सुद्धा या अर्थाने आहे. भगवान सुद्धा त्या रात्री, हे सुद्धा अपि शब्द जो वापरला ना, त्याच्यामध्ये रासक्रीडेतली बरीच गुह्य लपलेली आहेत. ऐका, भगवान सुद्धा असं म्हटलं जातं, त्यामध्ये बरीचशी गुह्य रासक्रीडेची त्यातल्यातली लपलेली आहेत. त्याचा आत्ता खुलासा मी करत नाही. पण भगवान आणि गोपिका या दोघांमधले झालेली ही क्रीडा, उपनिषदामध्ये वचन आहे, आत्मक्रीड आत्मरती क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ, असं एक उपनिषद वचन आहे. जो ब्रह्मविद वरिष्ठ आहे, ब्रह्मविद वरिष्ठ या शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला उच्च कोटीचा महात्मा, ज्याला नुसतं ब्रह्म कळलं नाही, तर ज्याच्या कृतीतून, ज्याच्या वचनातून, ज्याच्या हालचालीतून ते परब्रह्म अभिव्यक्त होण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी, ते ब्रह्म अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, तो ब्रह्मविद वरिष्ठ होतो.
ब्रह्मविद, ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वरिष्ठ अशा पायऱ्या आहेत. तर असा जो ब्रह्मविद वरिष्ठ असतो तो काय करतो, तो कुठे जातो, काय इकडे काय नाही, आत्मक्रीड आत्मरतीही. तो आत्मक्रीड असतो, आत्मरत असतो. आत्मक्रीड स्वतः बरोबर खेळतो. तुकोबारायांनी ही दोन्ही वचनं वापरली आहेत. आत्मक्रीड आत्मरतीही म्हणजे काय, ब्रह्मविद वरिष्ठाम हे जे क्रियावान यश ब्रह्मविद वरिष्ठाम हे जे उपनिषदांनी म्हटलंय ना, ते वचन तुकोबारायांनी वापरलं काल्याच्या प्रसंगामध्ये. आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी आत्मक्रीड, आप आपणामध्ये मिळो आत्मरतीही. आत्मक्रीड आत्मरतीही क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. ब्रह्मविद वरिष्ठ असा तो आहे. त्यामुळे ही रासक्रीडा म्हणजे एका स्वरूपाला प्राप्त झालेल्या भगवान आणि गोपिकांच्या संबंधानं आत्मक्रीड आत्मरतीही अशा स्वरूपामध्ये झालेलं हल्लीशक नृत्य आहे. याच्यामध्ये ही जी क्रीडा आहे, हा जो रास आहे, हा रास म्हणजे काय, हा रास निर्माण कसा झाला, भगवंतानी हा रास केला कशा करता गोपिकांना बोलवून घेतलं, या संबंधात अजून काही खुलासे, अजून थोडासा विचार, एक भूमिका अजूनही त्या संबंधामध्ये आपल्याला बोलायची आहे. फक्त उल्लेख करून जातो. या उल्लेखाचा विस्तार उद्या करतो की काम जो आहे त्या कामाने भगवान शंकराला जिंकलं, ब्रह्मदेवाला जिंकलं, जीवांना जिंकलं, इंद्राला जिंकलं. आणि त्या कामाच्या अंतःकरणामध्ये हा अभिमान निर्माण झाला की सगळ्यांना मी जिंकू शकतो. म्हणून आपलं मोठेपण सांगण्याकरता हा काम भगवान शंकराकडे गेला आणि मी कसा मोठा आहे हे सांगायला लागला. मी खुलासे उद्या करणार आहे, फक्त आपल्याला मधाचं बोट लावून जातो. असं असतं, सिरियल अशा ठिकाणी संपवावी लागते की दुसऱ्या दिवशी सगळ्यांना त्या वेळेला उपस्थित राहावं असं वाटलं पाहिजे. असं आहे ना. आणि भगवान शंकराने त्याला ऐकून घेऊन त्याचं महत्त्व त्याला सांगितलं. तू आम्हाला सगळ्यांना जिंकलंस, हे माझ्याजवळ बोललास, भगवान कृष्णाजवळ बोलू नको. हे काय सांगायचं कारण होतं, कारण भगवान शंकरांनाही हे माहिती होतं की नको म्हणलं की माणसं तेच करतात. याने भगवान श्रीकृष्णाजवळ जावं आणि आपला अभिमान व्यक्त करावा, आणि मग अभिमान व्यक्त झाल्यानंतर कामाचाही अभिमान निवृत्त करण्याकरता भगवंतानी केलेली लीला म्हणजे रासक्रीडा आहे. हे लक्षात घ्या. आता हा काम कसा, त्या कामाचा भगवान शंकराबरोबर काय संवाद झाला, कारण भगवान श्रीकृष्णाबरोबर झाले काय संवाद झाला, कारण भगवान श्रीकृष्णांच्या पोटी आलेला प्रद्युम्न हाच काम आहे. त्यामुळे बापाचं आणि पोराचं भांडण आहे, हे लक्षात घ्या. प्रद्युम्न हा काम आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पोटी आला आहे. तो काम भगवान श्रीकृष्णांना पराजित करायला निघालेला आहे. आणि त्या बापाचं आणि पोराचं जे भांडण झालं ते ऐकायला आपण उद्या या. ते आत्ता मी आपल्याला सांगत नाही. ते काय नेमका रासक्रीडेचा प्रसंग आहे, त्याच्या ज्या दोन भूमिका आहेत, एक भागवताने सांगितलेली भूमिका आणि एक त्याच्या मागे असलेली त्याच्या सिद्धीकरता मांडलेली भूमिका, या दोन्ही भूमिकांचा विचार आणि रास शब्दातून रासक्रीडेचा केला गेलेला विचार, याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. आत्तापुरता इथे थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की